मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे. ते विश्व म्हणजे जनसंपर्काचं. होय, ज्याला आपण PR किंवा पब्लिक रिलेशन्स म्हणतो, त्या विश्वात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. खरं तर हे क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आता वाढतं आहे. 2015मध्ये ज्याची उलाढाल 940 कोटी होती, ती 2027मध्ये 3500 कोटी इथपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या क्षेत्रामध्ये 2015च्या सुमारास जवळपास 6500 मॅनपॉवर होती किंवा इतकं मनुष्यबळ होतं असं आपण म्हणू. तेच आता 24,000वर जाणार आहे 2027मध्ये, म्हणजे पुढच्या 2 वर्षात. त्यामुळे हे PR क्षेत्र नेमकं कसं आहे, किती वाढणार आहे, त्यातल्या संधी काय आहेत, त्यातली चॅलेंजेस काय आहेत आणि त्यातल्या काही स्पेशलिटीज काय आहेत, हे आज तुम्हाला या पॉडकास्टमधून समजणार आहे. आणि त्यासाठी मी पाचारण केलेलं आहे आमचे मित्र आणि पुण्यातील एक नामवंत PR तज्ज्ञ किंवा ज्यांना आपण जनसंपर्क सल्लागार असं म्हणू, ते आमचे मित्र तुषार जोशी यांना. तुषार जोशी हे नाव पुण्यातल्या मीडियामध्ये सर्वांना माहिती आहे. गेली 2.5 दशकं म्हणजे 25 वर्षांहून अधिक काळ ते या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि अतिशय मेहनतीने आणि विश्वासाने त्यांनी या क्षेत्रात आपली आगेकूच केलेली आहे. त्यांना नुकताच त्यांची जी संघटना आहे, पब्लिक रिलेशन्स कन्सल्टंट असोसिएशन ऑफ इंडिया, त्याच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार झाला. आणि त्याहून महत्त्वाचं, तुषार यांनी अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे ज्याच्यात अतिशय व्हरायटी आहे अशी PR असाइनमेंट्स केलेले आहेत. मोठमोठी प्रोजेक्ट, म्हणजे केवळ उद्योगाशी संबंधित नव्हे तर सांस्कृतिक, हेल्थकेअर, उद्योजकता, स्पोर्ट्स आणि खूप काही. त्यामुळे त्यांचा स्कोप फार मोठा आहे, त्यातला अनुभव मोठा आहे आणि त्यांनी अनेक जणांना घडवलं देखील आहे. तर अशा तुषार जोशींना आज मी इथे बोलवलेलं आहे. IPL तुम्हाला माहिती आहे, IPLचं मीडिया मॅनेजमेंट तुषारनी केलेलं आहे. सवाई गंधर्व कुणाला माहीत नाही, सवाई गंधर्वचं देखील गेली 20 वर्षांपासून जनसंपर्काचं काम तुषार जोशींकडे आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायचं विसरलोच, ती म्हणजे या आजच्या आपल्या अतिथींनी, त्यांना आपण बोलवलेलं आहे तुषार जोशी यांनी, चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. मात्र आज आपण त्यांच्याकडनं खूप गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यांचा प्रवास त्यानिमित्ताने उलगडायचा प्रयत्न देखील करणार आहोत. मात्र त्याहून महत्वाचं, या क्षेत्राकडं कसं पाहायला जायला हवं आणि यात संधी काय आहेत, या देखील गोष्टींचा धांडोळा आज आपण घेणार आहोत. त्यामुळे आता आपण तुषारजींना बोलूया. तुषारजी, तुमचं खूप खूप स्वागत स्टोरीटेल कट्ट्यावर. सगळ्यात पहिला प्रश्न, मी जसं आता सांगितले काही उदाहरणं, तुम्ही काय काय गोष्टी केलेल्या आहेत, करत आहात, आणि या संवादात आपण अजून त्या गोष्टींचा धांडोळा घेऊया. मात्र अशी सुरुवातच मला अशी करायची की या आजवरच्या प्रवासात, म्हणजे 25 वर्षात अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला खरंच सर्वात पहिल्यांदा सांगायला आवडेल? सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपल्या चर्चेच्या सुरुवातीला करिअर मधल्या महत्वाच्या घटना असं म्हणलं तर अविस्मरणीय, संस्मरणीय असं म्हटलं तर सचिन तेंडुलकर सोबत केलेलं काम. सचिन तेंडुलकर यांची इन्व्हॉल्वमेंट असलेल्या जवळपास 8-9 असाइनमेंट्स मी केल्या. म्हणजे त्याच्यासाठीचं जे काही PRचं काम होतं ते मी केलं. तर सचिन हा आपल्या सगळ्यांचाच लाडका, आपल्या सगळ्यांसाठी क्रिकेटचा देव आणि सगळ्यांचंच लाडका व्यक्तिमत्व आहे. तर मला त्यांच्यासोबत इतक्या असाइनमेंट्स करायला मिळाल्या, हे खूप माझ्यासाठी महत्वाचं आहे. IPLच्या काळामध्ये सगळ्याच आयकॉनिक प्लेयर्सची गप्पा मारणं, त्यांच्याशी बोलणं, कामानिमित्ताने हे सगळं करायला मिळालं. पण आता खरं तर एक असं असं वाटतं, इंटरेस्टिंग म्हणा किंवा महत्वाचं म्हणा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 2014मध्ये भारतात आले होते आणि तेव्हा ते प्रेसिडेंट पदाच्या शर्यतीत होते. म्हणजे ते ऑफिशियली त्यांचं कॅन्डिडेचर डिक्लेअर नव्हतं झालं, पण त्या शर्यतीमध्ये ते होते. तर 2014 साली ते पुण्यात आले होते, पुण्यातलं ट्रम्प टॉवर इन्स्पेक्ट करायला किंवा ते पाहायला. तर त्याचे जे विकसक आहेत अतुल चोरडिया, ते त्या काळी त्यांचं PRचं काम मी पाहत होतो. तर त्यांच्यामुळे मला अशी एक संधी मिळाली की डोनाल्ड ट्रम्प 2014 साली जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांच्याशी एक तर थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. इंडियन मीडिया काय कसा असतो याविषयी त्यांना थोडं ब्रीफ करायचं होतं. तर 5-6 मिनिटं मला त्यांच्याशी ट्रम्पशी बोलला. हो, मला त्यांच्याशी थेट बोलायची संधी अतुल चौड यांनी दिली. ते म्हणाले की तू त्यांना समजून सांग की काय पद्धतीने मीडिया इंटरॅक्शन आपल्या होणार आहेत आणि काय विषय आहेत,
कसा असतो इंडियन मीडिया, त्यांना समजून सांग. तर त्या 5 मिनिटात मी त्यांच्याशी बोलल्यानंतरच त्या माणसाच्या पर्सनॅलिटीचा आवाका कळला मला. म्हणजे उगीच कोणी असं अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. एका क्षणात छाप पाडण्याची हातोटी त्या व्यक्तीकडे आहे तुमच्यावर. म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटीचा जर एक कुठला पटकन कळलेला पॉइंट मला विचारला तर दुसऱ्यावर छाप पाडण्याची हातोटी अगदी कमी कमी काळात, हे आपण म्हणू शकतो. आणि ट्रम्प टॉवर्सला व्हिजिट केल्यानंतर तिथलं जे काही मला मीडियासाठी कंटेंट जनरेट करायचं होतं ते तर मी केलंच, त्यांच्याशी थेट संवादही साधला. पण डोनाल्ड ट्रम्प नंतर पुण्यातल्या मीडियाशी बोलले. तर ती जी प्रेस कॉन्फरन्स होती ती आयोजन करण्याची आणि ती कंडक्ट करण्याची जबाबदारी पण माझ्याकडे होती. आज डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेत. अमेरिका जगातला सगळ्यात पॉवरफुल देश, आणि त्यांच्या दुसऱ्यांदा प्रेसिडेंट झालेल्या व्यक्तीला कधीतरी आपण बोललो होतो आणि त्यांची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा आपण अरेंज केली होती, कंडक्ट केली होती. ही कमालीची आठवण आहे. म्हणजे माझ्या करिअरमध्ये एक अशी आठवण आहे की जी स्वप्नात नाही म्हणू शकतो आपण. अशा पद्धतीची ती एक आठवण आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर. आता ते परत कधी येते पुण्यात? तर मित्रांनो, ही एक फार महत्वाची आठवण आहे आणि त्या आठवणींनी आज आपण आपल्या पॉडकास्टची सुरुवात करतोय. मला खरं तर तुषारला सगळा प्रवास त्यांचा उलगडून दाखवा अशी खरं विनंती करायची होती. मात्र बोलण्याच्या ओघात त्या गोष्टी जितक्या येतील त्या येतील. त्याहून महत्वाचं, PR हे क्षेत्र काय आहे, PR म्हणजे काय, इथपासून सुरुवात करून आपण सगळ्या गोष्टी मांडायचा आज आपण प्रयत्न करूया अशी मी त्यांना विनंती करतो. तर सर्वात पहिला प्रश्न, PR म्हणजे काय? सर्वप्रथम संतोष, धन्यवाद. PRचा विषय घेतला आज तुम्ही स्टोरीटेल कट्ट्यासाठी, आणि त्याच्यासाठी मला संधी दिलीत, मला निमंत्रण दिलं, त्यासाठी मनापासून आभार. स्टोरीटेल कट्टा आम्ही ऐकतो, खूप छान छान पॉडकास्ट त्याच्यावर येतात. तिथे माझा पॉडकास्ट तुम्ही घेताय त्याचा मला खरंच खूप आनंद आहे आणि अभिमान सुद्धा आहे. आता खरं तर थोडंसं PR म्हणजे काय तर आपण ते समजून घेऊया. PR म्हणजे नेमकं काय असतं आणि भारतात PR कसं इव्हॉल्व्ह झालं, या थोड्या 2 गोष्टी आपण समजून घेऊया, म्हणजे आपलं पार्श्वभूमी त्याची तयार होईल. तर खरं तर PRचा लॉंग फॉर्म पाहिला तर तो पब्लिक रिलेशन्स असा आहे, किंवा त्याला मराठीत जनसंपर्क असं त्याला एक त्याचं भाषांतर केलं गेलं. ते कितपत अप्रोप्रिएट आहे हा वादाचा मुद्दा आहे किंवा चर्चेचा मुद्दा आहे असं आपण म्हणू शकतो. खरं तर भारतामध्ये साधारणतः 70-80च्या दशकामध्ये ज्या मोठ्या स्केलचे सरकारी किंवा गैरसरकारी ज्या संस्था होत्या त्याच्यामध्ये PRO नावाची एक पोस्ट असायची, जी आजही आपल्याला बऱ्याचशा संस्थांमध्ये दिसते. जनसंपर्क अधिकारी. त्याला पब्लिक रिलेशन्स ऑफिसर किंवा मराठीमध्ये जनसंपर्क अधिकारी, पण प्रामुख्याने त्याला PRO असंच म्हणलं जायचं. त्या PROचं काम असं होतं की त्या संस्थेशी संबंधित जी काही लोक जोडली गेली आहेत, मग ती सामाजिक असतील, ती सरकारी अधिकारी असतील, ती त्यांचे काही महत्वाचे कस्टमर्स असतील, त्यांचे काही महत्वाचे सप्लायर्स असतील, ज्या म्हणून पब्लिकचा संबंध त्या संस्थेशी येतो, त्यांच्याशी एक चांगलं काय म्हणतात डायलॉग असावा, त्यांच्यात चांगला संवाद घडावा आणि त्यांच्यात एक चांगले संबंध राहावेत अशा आशयाचं ते काम करायचे. त्यात प्रामुख्याने आपण असं पाहिलं की ज्या ठिकाणी ती संस्था असेल, समजा एखादा कारखाना असेल, तर त्या कारखान्याच्या आजूबाजूला जे काही गाव आहेत त्या गावांशी चांगला समन्वय राहावा, तिथल्या गावकऱ्यांशी चांगले आपले सौदाराचे संबंध राहावेत, यासाठी काही चांगली कामं करणं. आणि ह्या सगळ्याच कामांबरोबरच मीडिया, त्यावेळेला वृत्तपत्र होती फक्त, तर वृत्तपत्रांशी जर उद्या काही कंपनीला काही कोऑर्डिनेट करायची, कंपनीतर्फे कोऑर्डिनेट करायची गरज पडली तर ते करायचं काम सुद्धा तो PRO करायचा. बरोबर. याचा अर्थ असा होता की त्याचं कामाचा स्कोप हा बराच मोठा होता आणि मीडियाशी किंवा वृत्तपत्रांशी कोऑर्डिनेट करणं हे त्याचं एक जबाबदारी होती, जे 5-6 जबाबदाऱ्या होत्या त्यापैकी. आपण आधी खुली अर्थव्यवस्था नव्हतो आणि नंतर आपण 90च्या दशकांमध्ये डंकल प्रस्तावावर सही केली किंवा गॅट अशी काही नावं आपण ऐकली आहेत लहानपणी, ज्याच्या नंतर असं म्हणलं जातं की आपण खुल्या अर्थव्यवस्थेचा भाग झालो. याचा अर्थ काय झाला तर आपल्याकडे बाहेरच्या कंपन्यांना, ब्रँड्सला इथे येऊन व्यवसाय करणं सोपं झालं. तर आता हे जेव्हा ग्लोबलायझेशनची सुरुवात आपण त्याला म्हणतो, जागतिकीकरणाचा भाग झालो आपण, तर याचा अर्थ नेमका काय तर जगभरातल्या कंपन्या भारतासारख्या देशामध्ये येत होत्या. सगळ्यांना कुठेतरी एक खात्री होती की ही डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे, इथे आल्यावर आपल्याला व्यवसायासाठी फायदा होईल. तर या सगळ्या जगभरातल्या ज्या कंपन्या आहेत त्या भारतात आल्यानंतर त्यांनी आपलं कल्चर आणलं. जेव्हा त्या कंपन्या येतात तेव्हा ते आपलं कल्चरही घेऊन येतात.
तेव्हा सुद्धा अमेरिकेचा खूप प्रभाव सगळीकडे होताच. जरी आज अमेरिकन ब्रँड्स असे असं भारतात खूप एस्टॅब्लिश नाही झाले, कोरियन झाले, जॅपनीज झाले, पण अमेरिकन ब्रँड्स तेवढे आपल्याला फारसे एस्टॅब्लिश झाले दिसत नाहीत. पण अमेरिकेची प्रभाव सगळीकडे असतोच, तसा ते तेव्हाही होता. तर त्यांनी असं एक कल्चर असं आणलं अमेरिकेच्या त्या काळातल्या जी काही व्यवस्था होती त्यांनी, की ज्याला जे छान जमतं त्यांनी तेच करावं. स्पेशलायझेशनचा जमाना म्हणू शकतो आपण, किंवा स्पेशलायझेशनची जी संकल्पना म्हणू शकतो, किंवा ते एक संस्कृती म्हणू शकतो. तुला जे उत्तम जमतं ना तेवढंच तू कर, बाकीचं दुसऱ्यांनी करावं, ज्यांनी ज्याला बेस्ट समजतं तेच करावं. तर ते कल्चर जे आहे ते यायला लागलं. आणि झालं असं की त्या काळामध्ये PR म्हणजे काय, तर PR ची संकल्पना थोडीशी अशी बदलायला लागली, की PR म्हणजे काय हे समजणं याच्यासाठी फार महत्वाचं आहे. तर आता आपल्याकडे जर आपण बघतो तर त्याला जनसंपर्क म्हणतात. मी तुम्हाला आधीच म्हटलं की ते फार थोडं वादाचं आहे आणि किंवा तिथं डिबेट होऊ शकते. पण माझ्या दृष्टीने मला जर तुम्ही PR असं काय विचारलं तर मी म्हणेल की चांगली पब्लिक इमेज, जनमानसात तुमची चांगली प्रतिमा निर्माण करणं म्हणजे PR ची प्रक्रिया. म्हणजे संपर्काच्या पुढे जाऊन काही गोष्टी. अगदी बरोबर बोलला. संपर्काच्या पलीकडे जाऊन संपर्क करायची त्याची पहिली पायरी असेल. पण चांगली जनमानसामध्ये आपण पब्लिक इमेज म्हणू त्याला सिंपल टर्म्समध्ये, चांगली पब्लिक इमेज तयार करणं हे खरं तर PRचं काम. PI म्हणायला पब्लिक इमेजचं काम. अगदी बरोबर. असं PI म्हटलं तरी चालेल, पण ते खरं PRचं काम. आता होतं असं की पब्लिक इमेज चांगली करत असताना ती कशी होते, आता मला पब्लिक इमेज चांगली करायची आहे तर ती होते कशी याच्याकडे आपण थोडं लक्ष देऊयात, म्हणजे आपल्याला पटकन ते कळायला मदत होईल. आपण एखाद्या व्यक्तीची इमेज आपल्या मनात काहीतरी पद्धतीने तयार करून घेतो. तर ती कशी तयार होते, एकतर स्वतःच्या अनुभवावर, स्वानुभव ज्याला म्हणतो आपण. मी एखाद्या व्यक्तीशी बोललो, जे काही माझे संपर्क त्याच्याशी आला, त्यातनं त्याच्याविषयी जो अनुभव मला मिळाला, त्यावरनं मी त्याची काहीतरी प्रतिमा माझ्या मनात तयार केली. हा चांगला आहे, हा रागीट आहे, हा सॉफ्ट स्पोकन आहे, हा मदत करणारा आहे, हा खूप ॲडमंट आहे, अशी जी काही प्रतिमा आपण तयार करतो ती आपल्या स्वतःच्या अनुभवांमधनं करतो आपण. आणि दुसरी प्रतिमा तयार होते ती थर्ड पार्टी एन्डॉर्समेंटमुळे. म्हणजे दुसरं कोणीतरी कायम आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी सांगत राहिलं तर त्या माणसाची आपल्या मनात काहीतरी एक प्रतिमा तयार होते. बरोबर. फॉर एक्झाम्पल, आपण पुस्तकातनं वाचत गेलो एखाद्या माणसाबद्दल, 4-5 पुस्तकातनं एखाद्या व्यक्तीबद्दल, जसं शिवाजी महाराज, बरोबर, आपण 5-6 पुस्तकं शिवाजी महाराजांची वाचली की शिवाजी महाराजांची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते, ती काय कशा आहेत. बरोबर. तर तसंच थर्ड पार्टी जेव्हा तुमच्याविषयी लिहिते, बोलते, कुठली तरी न्यूट्रल थर्ड पार्टी म्हणू शकतो आपण त्याला, जी बोलते तेव्हा एक इमेज क्रिएट होते. आणि तिथे खरी या प्रसिद्धी माध्यमांचा रोल येतो. तर तेव्हाची प्रसिद्धी माध्यम म्हणजे कोण, तर प्रामुख्याने वृत्तपत्र. तर झालं असं की खरं आपण पाहिलं होतं की सुरुवातीला PRO जो होता त्याच्या कामाचा खूप खूप जास्त होता. मी तुम्हाला नंतर आपण जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग झालो आणि बाहेरच्या कंपन्यांनी त्यांचं कल्चर भारतात आणलं. ज्याला जे उत्तम जमतं त्यांनी तेच करावं असं हे कल्चर साधारणतः होतं. त्यावेळेला PR मधलं मीडिया लायझनिंग हे फार महत्वाचं आहे आणि हा स्पेशलाइज्ड जॉब आहे. त्याच्यासाठी वेगळा अप्रोच आणि वेगळी मॅनपॉवर लागेल असा मतप्रवाह हळूहळू पुढे यायला लागला. याचं कारण असं होतं की त्या काळात ज्या भारतात मोठ्या जाहिरात संस्था होत्या, त्या जाहिरात संस्था या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना जाहिरातीची सेवा देताना ते म्हणायचे की PR पण द्या आम्हाला. या कंपन्यांनी सुरुवातीला प्रयत्न केला पण तो काही यशस्वी झाला नाही. मग पुढे चालून काय झालं, या जाहिरात कंपन्यांना एक लक्षात आलं की ही खूप स्पेशलाइज्ड टास्क आहे, याला वेगळा अप्रोच आणि वेगळं मॅनपॉवर लागेल, ज्यांचे स्किल वेगळे आहेत, विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, ते लागतील याला. तर याचा एक तर वेगळा सेटअपच तयार केला पाहिजे किंवा ही वेगळी एंटिटीज असली पाहिजे. तर आपल्याला असं दिसून येईल की या मोठ्या सगळ्या ज्या जाहिरात एजन्सीज होत्या, जसं आता लिंटास नावाची मोठी कंपनी आहे जाहिरात क्षेत्रातली, किंवा मुद्रा आपण नाव सगळे ऐकतो, तर यांनी आपल्या PR कंपन्या वेगळ्या सुरू केल्या. जसं लिंटासली लिन ओपिनियन सुरू केलं, किंवा HTNनी एक IPAN नावाची कंपनी सुरू केली होती, किंवा मुद्रानी हॉरायझन्स PR नावानी कंपनी सुरू केली होती. त्यांनी वेगळ्या PRच्या डिव्हिजन्सपेक्षा वेगळ्या एंटिटीज आणि कंपनी सुरू केल्या. त्यांचे एकत्र क्लायंटही असायचे आणि PR कंपन्यांचे आणि जाहिरात कंपन्यांचे वेगवेगळे क्लायंट, इंडिपेंडंट त्यांचं ऑपरेशन होतं. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे आपल्याला लक्षात घेण्यासारखा आहे की हा जो काळ होता जेव्हा हे एंटिटी सेपरेट झाली, त्यावेळेला खरं त्या PROचा जेवढा मोठा स्कोप होता कामाचा, त्यातला फक्त मीडिया लायझनिंग करणे हा एवढाच स्पेशलाइज्ड स्कोप त्या PR एजन्सीजकडे आला. त्याचं कारण काय, मी तुम्हाला काय म्हटलं मगाशी की एखाद्या व्यक्तीची इमेज आपल्या मनात कधी तयार होते, स्वानुभवानी, आणि दुसरं कुठल्या तरी थर्ड पार्टीने एन्डॉर्स केली. तर थर्ड पार्टी न्यूट्रल भारतात कोण आहे, प्रेस म्हणजे वृत्तपत्र, माध्यम. बरोबर.
त्यांनी जर तुमच्याविषयी लिहायला सुरुवात केली, तुमच्याविषयी चांगलं सकारात्मक जर त्यांच्याकडनं लिखाण झालं, तर तुमची इमेज ऑर्गॅनिकली नॅचरली जितक्या वेळाने चांगली होऊ शकते ती प्रोसेस स्पीडअप होते. माझ्याविषयी प्रसिद्धी माध्यमांमध्ये जर समजा कन्सिस्टंटली चांगलं लिहून आलं तर माझी इमेज चांगली होण्याची प्रक्रिया ही जी ऑर्गॅनिक आहे माझ्या कामामुळे, माझ्या वागण्यामुळे, ही याच्यापेक्षा ती स्पीडअप होते. तर त्यामुळे झालं असं की त्या काळामध्ये हा एकच महत्वाचा स्कोप की मीडिया लायझनिंग म्हणजे काय, सिंपल टर्म्समध्ये मीडियामध्ये आपल्या क्लायंटला चांगला एडिटोरियल कव्हरेज मिळवून देणे, हे एवढंच काय ते PR एजन्सीचं खरं मग नंतर स्पेशलाइज असं काम आलं. मग ते करत असताना काय करायला पाहिजे, तर चांगलं कव्हरेज तुम्हाला मीडियामध्ये हवं असेल तर मीडिया ही थर्ड पार्टी आहे, तर त्यांना तुम्ही एडिटोरियली जर त्यांनी तुम्हाला कव्हर करायला हवं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे याच्यासाठीच्या सगळ्या सल्ला आणि सेवा या PR एजन्सीज द्यायला लागल्या. आणि खरं तर तेव्हापासून म्हणजे हा काळ साधारणतः 90च्या दशकाचा 95च्या नंतरचा म्हणू आपण, 95 ते 2005 असं 10 वर्ष आपण मानू की ज्या काळामध्ये या स्पेशलाइज्ड PR एजन्सीज थोड्याशा उदयाला आल्या. आणि त्यांचं काम हेच होतं की माझ्या क्लायंटला चांगली संपादकीय प्रसिद्धी मिळाली पाहिजे वृत्तपत्रातनं, त्यासाठी त्यांनी काय करावं एवढाच काय तो फोकस त्यांचा राहिला. बरोबर. आणि असं आपण पाहिलं की PRO जी एक पोस्ट होती त्याचे मल्टिपल रोल्स होते, त्यातला एकच होता ती म्हणजे थोडीशी PRO म्हणजे जरा ब्युरोक्रॅटिक वाटते नाही का. हा, PRO म्हणजे खरं त्याचं पब्लिकच्या सगळ्याच पब्लिकशी संपर्क येईल आणि एकच काम मीडिया लायझनिंग होतं. पण नंतरच्या PR एजन्सीज मध्ये पाहिलं तुम्ही तर त्यांचं काम हे फारच स्पेशलाइज आणि असं झालं की तुम्ही प्रसिद्धी माध्यमांमध्ये तुमच्या क्लायंट विषयी किती छान चांगलं छापून आणू शकता चांगल्या पद्धतीने, ह्याच्यासाठीच ते फक्त काम करायला लागले. आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, जर न्यूट्रल आहे मीडिया आणि मीडिया एखाद्या व्यक्तीविषयी चांगलं लिहिते किंवा त्याला चांगल्या पद्धतीने कव्हर करते तर त्याची इमेज चांगली होण्याची प्रक्रियेची जी गती होती ती वाढायची. असं आपण जर पाहिलं तर ते PRO टू प्रोफेशनल PR एजन्सीज साधारणतः असा तो प्रवास भारतामध्ये झाला. नाही, आता ह्याच्यात सगळ्यात मोठा बदल केव्हा झाला ह्या फील्डमध्ये, म्हणजे पब्लिक रिलेशन्स पासून आपण असं लक्षात घेऊ की थोडंसं पर्सन फोकस किंवा त्याला एक जो पर्सनल टच या एजन्सीच्या माध्यमातून मिळाल्यानंतर आणि इमेज बिल्डिंग हा एक सेगमेंट त्यातनं पुढे आला असं आपण. तर तो टप्पा आणि त्याच काळात नंतर नवीन माध्यमांचं आगमन म्हणजे टीव्ही माध्यम नंतर आलं, जी डिपेंडन्सी पूर्वी ह्याच्यावरती होती, एकच मीडिया न्यूज वरती होती, प्रिंट वरती होती. तर त्याच्यानंतर टीव्हीचं आगमन झालं किंवा त्याचा प्रभाव वाढला आणि त्यानंतर आली डिजिटल माध्यम. बरोबर. तर ही जी स्थित्यंतर येत गेली त्यात हे इमेज बिल्डिंग आणि PR हे क्षेत्र जे आहे ते कसं बदलत गेलं? हो, नक्कीच बदलत गेलं संतोष. आपण पहिले एक छोटीशी गोष्ट समजून घेऊ, ते म्हणजे PR का केलं जातं. आपण ब्रॉडली पाहिलं की चांगली पब्लिक इमेज करणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट असतं. पण आजकालचा जर तुम्ही काळ पाहिला, ज्या वेळेला PR एजन्सी स्पेशलाइज्ड अस्तित्वात आल्या त्या काळात ब्रॉडली जर तुम्ही पाहिलं तर मार्केटिंग म्हणजे आपण जर मार्केटिंगचे 4 P's पाहिले की प्रॉडक्ट, प्राइस, फिजिकल डिस्ट्रीब्युशन आणि प्रमोशन, तर ते प्रमोशन मधला एक आस्पेक्ट म्हणजे PR असंही बऱ्याचदा समजलं जातं. तर आपण जर का PR केलं जातं सध्याच्या काळामध्ये असं जर पाहिलं तर जरी त्याचं अल्टिमेट गोल पब्लिक इमेज असलं तरी त्याचे वेगवेगळे काही कारणं पण असतात बऱ्याचदा का PR करतो. आपण ती कारणं थोडक्यात पाहू म्हणजे आपल्याला हे सिद्धांतर समजून घेणे थोडं सोपं होईल. एक म्हणजे जो काही तुमची संकल्पना असेल किंवा तुमचं उत्पादन असेल किंवा तुमची सर्व्हिस असेल, हे सेल करण्यासाठी जे काही मार्केटिंग एफर्ट्स घेतले जातात त्याला सपोर्ट म्हणून PRचा वापर हा सगळ्यात जास्त आहे. मार्केटिंग कम्युनिकेशन, मार्केटिंगचे एफर्ट्स, मार्केटिंगमध्ये कम्युनिकेशन एक पार्ट आहे, पण ओव्हरऑल मार्केटिंगचा जो एफर्ट, एखादी कंपनी काय करते, त्यांची संकल्पना तरी विकते, त्यांची सेवा तरी विकते किंवा त्यांचे उत्पादन तरी विकते. मग हे सगळं करण्यासाठी, विकण्यासाठी त्यांना मार्केटिंगचा एक मोठा एफर्ट घ्यावा लागतो. त्या मार्केटिंगचा एंड रिझल्ट हा सेल आहे, पण मार्केटिंगचं गॅमेट खूप मोठं आहे. त्या गॅमेटमध्ये PR बसवलेलं आहे बऱ्याच वेळेला. म्हणजे याचा अर्थ असा की मार्केटिंगचे जे एफर्ट होत आहेत त्याला सपोर्ट PR करेल. हे आपल्याला सगळ्यात जास्त वेळा PR वापरलेलं गेलेलं दिसतं पुढच्या काळामध्ये. दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी असते की एखादं ऑर्गनायझेशन चांगलं का होतं, तर ह्युमन रिसोर्सेस, म्हणजे माझ्याकडे चांगलं स्किल्ड ह्युमन रिसोर्सेस आहेत म्हणून माझी कंपनी चांगलं काम करू शकते. तर माझ्याकडे चांगलं काम करणारी लोक आकृष्ट व्हावीत, अशा पद्धतीने माझी इमेज असावी, चांगली मॅनपॉवर अट्रॅक्ट व्हावी म्हणून PR केलं जातं.
तिसरी महत्वाची एक गोष्ट आपण अशी समजू शकतो की बऱ्याचदा असं होतं की एखाद्या काही स्पेसिफिक इमेजमध्ये अडकून पडतात लोक. आपण खूप असं इझिली ऐकतो आपण की अरे मी टाईपकास्ट झालो कॉमेडियन ऍक्टर म्हणून, अरे मी फक्त सिरियस रोलसाठीच आता मला म्हणजे माझं कॉमेडी कोणी ऐकत नाही. म्हणजे काय झालं, तुम्ही अडकले त्या इमेज, कॉमेडियन या इमेजमध्ये अडकले. फॉर एक्झाम्पल, साधा आपण एक्झाम्पल घेऊया. उद्या जर मी तुम्हाला कॅडबरी म्हणलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? चॉकलेट येतं. मी जर म्हणलं कॅडबरीचं बिस्किट फार सुंदर आहे बरं का, पण वेळ लागेल बरोबर आपल्याला ते डायजेस्ट करायला. किंवा मी पार्लेजी म्हणलं तर पार्लेजी खायला पण अवघड आहे, ते खाल्लेलं डायजेस्ट करायला. हा, इव्हन मानसिक दृष्ट्याच डायजेस्ट करायला की हे कसं आहे. अरे म्हणजे मी पार्लेजी म्हणलं तर माझ्यासमोर बिस्किटच येतं, मला पार्लेजीचं चॉकलेट येतंय म्हणलं तर मी कितपत, याचा अर्थ काय की पार्लेजी एक चांगला बिस्किट मॅन्युफॅक्चरर म्हणून त्याची इमेज आहे. मग ते का कुठल्या तरी इमेजमध्ये अडकलेत. मग असं जेव्हा एखाद्या इमेजमधनं काही कारणास्तव बाहेर पडायची इच्छा असते कुठल्याही संस्थेला, एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या प्रॉडक्टला बाहेर काढायचं असतं एखाद्या इमेजमधनं, तर त्यावेळेला जो एफर्ट घेतला जातो त्यावेळेला पीआरचा रोल हा बराच मोठा असं म्हणतात. आणि एक शेवटचा असं आपण धरूया की काही कारणास्तव निगेटिव्हिटी तयार होते एखाद्या ब्रँडविषयी, एखाद्या संस्थेविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी काहीतरी निगेटिव्हिटी क्रिएट होते. आणि मग ती निगेटिव्हिटीला डील कसं करायचं, तर त्या निगेटिव्हिटीला डील करताना पीआरचा खूप महत्वाचा वाटा असतो किंवा पीआरचा रोल खूप मोठा असतो असं आपण म्हणूया. तर ही झाली महत्वाची काही कारण ज्यासाठी पीआर होतं. आता हे समजून घेणं काय गरजेचं होतं की स्थित्यंतरं कशी आली. तर सुरुवातीला काय होतं की मी तुम्हाला म्हणलं की बेसिक काम काय पीआर एजन्सीचं, तर त्याच्या क्लायंटला चांगली एडिटोरियल प्रसिद्धी मिळावी. तर ते काम अजूनही कायम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल टीव्ही आला तर पहिले मी काय विचार करायचो प्रिंटमध्ये असताना की माझ्या क्लायंट विषयीची चांगली बातमी येऊ शकते का, त्यांनी काय काम करावं म्हणजे त्याची बातमी चांगली. मग मी पुढचा विचार काय करायचो की त्याचा फोटो आला तर किती बरं होईल. मग फोटो येण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीचे ऑकेजन्स क्रिएट करू शकतात, त्याला पीआरच्या लँग्वेजमध्ये फोटो ऑपॉर्च्युनिटी असं म्हणतात, जनरेटिंग फोटो ऑपॉर्च्युनिटी. तर मी असा विचार करायचो. तुम्ही अगदी बरोबर बोललात की नंतर टीव्ही आला आणि टीव्हीने काही काळ खूप गाजवला नंतर. मग तेव्हा पीआर एजन्सीज काय करायला लागल्या की टीव्हीचं कंटेंट कसं आहे, टीव्हीवर काय पद्धतीने गोष्टी जातात, कुठल्या पद्धतीच्या न्यूज कव्हर होतात, याचा अभ्यास करून आपल्या क्लायंटला, मग तो व्यक्ती असेल, संस्था असेल, कंपनी असेल, काही असेल, त्याचं कव्हरेज कसं येऊ शकेल हे बघण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट होतं की प्रिंटमध्ये काय होतं की तुम्ही शब्दांमधनं सगळं मांडू शकायचे. तुम्ही 100-200 शब्दांची चांगली कॉपी तयार केली तर त्याच्यातनं माहिती कळू शकायची सगळी. पण इलेक्ट्रॉनिक मीडियाची गरजच वेगळी होती. तुम्ही जे काही सांगताय त्याला सपोर्टिंग व्हिज्युअल्स फार गरजेचे होते. मग पीआर एजन्सीज टीव्हीवरती आपल्या क्लायंटला जर चांगलं कव्हरेज मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी व्हिज्युअल्सचा विचार त्यांना खूप आधी करायला लागायचा. की ही स्टोरी मला द्यायची असेल आणि ही जर टीव्हीवर जाऊ शकत असेल तर त्याचे व्हिज्युअल्स कसे मिळतील, आणि ते व्हिज्युअल्सचा विचार स्ट्रॅटेजी तयार करताना करावा लागायचा. जसं आधी मी तुम्हाला म्हटलं फक्त कंटेंट आणि फोटोसाठी होता, इथे व्हिज्युअल्सचा विचार करणं आलं. आपण पाहिलं तर टीव्हीमध्ये रिजनल आणि नॅशनल असे 2 गट पडले. तर त्या रिजनलचं थोडंसं कॅरेक्टर वेगळं होतं आणि नॅशनलचं कॅरेक्टर वेगळं होतं. तुम्हाला त्या दृष्टीने पण विचार करायला लागायचा की तुम्हाला रिजनलवर जायचं असेल तर त्याच्या पॉलिसीज कशा आहेत आणि तिथे काय जाऊ शकतं कंटेंट, त्यानुसार आपण व्हिज्युअल्स कशी क्रिएट करायची किंवा स्टोरी कशी डेव्हलप करायची आणि तीच नॅशनलची कशी असू शकते, हा सगळा विचार स्ट्रॅटेजी मेकिंगला झाला. आता काय झालंय की आता डिजिटल माध्यमांचं महत्व खूप वाढलंय. तर आता असं होतं की बऱ्याचदा तुम्ही पीआरची स्ट्रॅटेजी जी आहे ती डिव्हाइस करताना तुम्हाला त्याचा अंतर्भाव हा करावाच लागतो. आणि आता तर बऱ्याचदा असं होतं की कदाचित बऱ्याच केसेसमध्ये म्हणजे जर तुम्ही एज ग्रुपनुसार गोष्टी काही डिवाइड केल्या तर काही एज ग्रुपमध्ये प्रिंट मीडियाला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणजे तुमचा टार्गेटेड ऑडियन्सचा जर एज ग्रुप बघितला तर काही वेळा टीव्हीला महत्त्व दिलं जातं. पण तुम्ही जर पाहिलं तर थोडंसं यंगर ऑडियन्सकडे जेव्हा आपल्याला कम्युनिकेशन करायचं असतं पीआरच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असतं तर त्यावेळेला आपल्याला दिसतं की डिजिटल माध्यमांचा वापर, मग त्याच्यामध्ये काय सगळंच येतं, त्या सगळ्यांचा अंतर्भाव आपल्याला कसा करता येईल याचा फार स्ट्रिक्टली विचार केला जातो. आता फॉर एक्झाम्पल एक काळ असा होता की म्हणजे तुम्ही स्वतः पत्रकार म्हणून खूप वर्ष काम केलंय, चांगल्या सकाळसारख्या चांगल्या ब्रँड सोबत काम केलंय, एक्सक्लुझिव्ह स्टोरी किंवा काय म्हणतात त्याला ब्रेकिंग न्यूज असं होतं. म्हणजे एखादी एक्सक्लुझिव्ह स्टोरी ही मोठ्या वर्तमानपत्राला मिळायची, म्हणजे ब्रेक व्हायची तिथे ती स्टोरी, मग बाकीचे फॉलो करायचे. नंतर आलं टीव्हीचा जमाना, त्यातही ती ब्रेक व्हायची स्टोरी टीव्हीवर, एखाद्या मोठ्या चॅनलला ती ब्रेक व्हायची आणि मग ते चॅनल सांगायचं की आम्ही ब्रेक केली ही स्टोरी, आणि ते खूप क्रेडिटेबल असायचं कारण पहिले मी ब्रेक केली, मध्ये वृत्तपत्र असो किंवा टीव्ही असो. आता असं झालंय की या सगळ्या मेन स्टोरीज ब्रेक होत आहेत
सोशल मीडियावर. बरोबर. म्हणजे होतं असं की एखाद्या व्यक्तीशी संबंधित त्याला त्या व्यक्तीला काही सांगायचं, जो इन्फ्लुएन्सर आहे फार मोठा, जसं आपले पंतप्रधान असतील किंवा कोणी मोठी क्रिकेट सेलिब्रिटी असेल किंवा कोणी मोठा बॉलिवूडचा ऍक्टर असेल. तर आता प्रॉब्लेम असा आहे की तो आता माध्यमांवर स्टोरी ब्रेकच होत नाही. म्हणजे जे ट्रॅडिशनल मीडियम्स म्हणतो आपण, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक, ट्विटरवर होते. हो, स्टोरी ब्रेक. त्यांनी काय ट्विट केलं त्या ट्विटवरनं मग बाकी सगळे फॉलो करायला लागतात. आणि मला याचा अनुभव आला. आम्ही एक दोन वेळेस आम्ही असं केलं होतं. एक विराटच्या संदर्भात होता आणि एक हॉटेलच्या संदर्भात आहे. हॉटेलचं नाव नाही सांगू शकत, पण मी तुम्हाला हे सांगू शकतो की एक फार मोठी प्रॉपर्टी भारतात आली, ब्रँड हॉस्पिटॅलिटी मधला, आणि त्याचं आम्हाला छान PR करायचं होतं, कारण तो पहिल्यांदाच भारतात येत होता ब्रँड. आणि म्हणजे तो खूपच अपमार्केट असा हॉस्पिटॅलिटी मधला ब्रँड आहे. म्हणजे तो पहिलाच भारतात होता, म्हणून त्यासंबंधी छान चर्चा व्हावी. आपण सगळ्याच वृत्तपत्रांना तिथे बोलवूयात आणि सगळ्याच महत्वाच्या लोकांना बोलूया, ट्रेड मॅगझिन्सला वगैरे, आणि त्यांना ती प्रॉपर्टी शोकेस करू, असं छान प्लॅनिंग झालं होतं. फक्त झालं असं की दिवाळीच्या पिरियडच्या आधी ते तयार झालं होतं हॉटेल. तर मी असं सजेस्ट केलं की दिवाळीच्या नंतर, कारण दिवाळीमध्ये खूप जाहिरातीचं कम्युनिकेशन असतं, खूप जाहिराती मोठ्या प्रमाणात होतात, तर संपादकीयाला फारशी जागा मिळत नाही आणि लोकांचा मूडही वेगळाच असतो त्या काळात. तर म्हटलं आपण दिवाळी झाल्यानंतर ही सगळी ऍक्टिव्हिटी करूया. झालं असं की त्या प्रॉपर्टीमध्ये दिवाळीच्या काळात सलमान खान आणि त्यांचं कुटुंब हे राहायला गेलं. आणि तिथल्या सगळ्या ओव्हरऑल स्टेनी आनंदी होऊन सलमान खान यांनी त्याविषयी ट्विट केलं. आणि त्यांनी ट्विट केल्यानंतर भारतात सगळ्याच ठिकाणी, म्हणजे प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, त्या ट्विटची दखल घेऊन त्या संबंधित बातम्या सुरू झाल्या. अर्थात ते सगळं बघितल्यावर मी म्हणलं आता काही गरजच नाही राहिली काही करायची, कारण न्यूज व्हॅल्यू आहे ती गेली, संपली. अशी एक प्रॉपर्टी आली हे सांगायचं होतं. ती प्रॉपर्टी एका फार मोठ्या सेलिब्रिटीच्या एका ट्विटमधनं ती ब्रेक झाली आहे, आणि ती आता तुमचं काम काय सगळ्यांपर्यंत पोहोचवणं. ती प्रॉपर्टी ती या ट्विटच्या निमित्ताने पोहोचली. तर सगळं पुढचा प्लॅन कॅन्सल करायला लागला. मग पुढे असं झालं की लायसन्स्ड गेमचा एक एरा होता बघा, की सलमान खानचा लायसन्स्ड गेम, सचिन तेंडुलकरचा लायसन्स्ड गेम. म्हणजे सचिन तेंडुलकरचं कॅरेक्टर त्याचा असणार आणि तो गेम तुम्ही खेळायचा, किंवा सलमानचा असेल तसा. तर माझ्याकडे दोघांचेही गेम्सचं PR आलं होतं. तर मग त्यावेळेला मी खबरदारी घेऊन असं ठरवलं की ज्या वेळेला सलमान खान स्वतः ट्विट करतील या गेम विषयी, त्याच्यानंतरचा प्लॅन ऑफ ऍक्शनच स्ट्रॅटेजीमध्ये आला. म्हणजे जनरली काय असतं की PR मध्ये जेव्हा तुम्ही कम्युनिकेट करता, त्याला मास कम्युनिकेशन म्हणतात. बरोबर. मास कम्युनिकेशन तुम्ही करता तर तुम्ही एकाच वेळी सगळ्यांसोबत कम्युनिकेट केलं पाहिजे, सगळ्याच माध्यमांशी एकाच वेळी सगळं कम्युनिकेट केलं पाहिजे. इथे मात्र बदललं सगळं. स्ट्रॅटेजीमध्ये असं आलं की ती व्यक्ती कधी ट्विट करणार, त्याला अनुसरून पुढची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कंटेंट कुठे कसं जाईल, कुठल्या सेगमेंटशी, प्रिंटशी कसं आपण बोलायचं, इलेक्ट्रॉनिक्सशी कसं बोलायचंय, असं आलं. तर सांगायचा मुद्दा असा, या सगळ्या याच्यामध्ये स्थित्यंतर जी होती ती त्या माध्यमांचे जे स्ट्रेंथ्स आणि विकनेस होते त्यानुसार ती बदलत गेली. रिक्वायरमेंट, एडिटोरियल कव्हरेज मिळवण्यासाठीची रिक्वायरमेंट आणि त्याच्यासाठीची स्ट्रॅटेजी ही बदलत गेली. ते अशा पद्धती. बरोबर. नाही, खूप छान उदाहरण दिलं. पण एक नेहमी असा आक्षेप घेतला जातो की जो टप्पा सांगितला तुम्ही, साधारण 2000 किंवा 95 ते 2005, आणि त्यात स्पेसिफिकली मी जर असं म्हणतो की साधारण 2000 नंतर असा एक हे सुरू झाला प्रवाह आपल्याकडे की ऍड मोर ऍड, मॅटर डझंट मॅटर. दैनिकांमध्ये म्हणजे जाहिरातींचं प्राबल्य संपादकीय मजकुरापेक्षा जास्त होत गेलं, किंवा त्याचा प्रभाव, असं वर्तमानपत्र त्या काळात म्हटलं जायचं. या सगळ्या ह्याच्यात PR करणं आणि जाहिरात करणं यातला मूलभूत फरक तुम्हाला कसा लक्षात येत होता? काही सरमिसळ होत होती? नाही, खरं तर त्या काळापर्यंत मी तर म्हणतो की बऱ्याच अंशी अजूनही हे दोन वेगळे विषय आहेत. बरोबर. जाहिरात हा पूर्ण विषय वेगळा आहे. जाहिरातीचं काम आहे सेल करणं, जाहिरातीचं काम आहे सेल करणं. PRचं काम किंवा त्या बातमीचं काम सेल करणं नाहीये. जे वाचकांना बेनिफिशियल ठरू शकतं ते वृत्तपत्र किंवा ते माध्यम जे कुठलं असेल, टेलिव्हिजन असेल, वृत्तपत्र असेल, वाचकांना हे महत्वाचं पाठवू शकतं, त्यांच्यासाठी हे उपयोगी पडू शकतं. अशा पद्धतीचं कंटेंट जर तुमच्या क्लायंटचं असेल तर ते छापणार. म्हणजे काय, तर एडिटोरियल कव्हरेज मिळणं प्रिंट मीडियावर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर असेल, हे मेरिट ड्रिव्हन,
बरोबर. मेरिट ड्रिव्हन म्हणजे काय? बरोबर. हे तोवर तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. हे तोवर माझा रोख आहे तो एडिटोरियल्स हा जो प्रकार सुरू झाला त्याकडे आहे. हा, ऍडव्हर्टोरियल्स जे आहेत ना ते खरं पहिलेपासून होते. याचं कारण काय तुम्हाला सांगतो. PR हे खूप एडिटोरियल आणि न्यूज ड्रिव्हन आहे. त्याच्यामुळे त्याच्यात रिपिटेटिव्ह व्हॅल्यू नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल बातमी एकदाच येऊ शकते. बरोबर. जाहिरात 50 वेळा येऊ शकते. शेल्फ व्हॅल्यू तेवढीच आहे. नाही, याचं कारण असं आहे की ती बातमी आहे. बरोबर. बातमी एकच बातमी 4 वेळा तुम्ही नाही देऊ शकत, सांगू शकत जगाला. त्याच्यामुळे बातमीला एक लिमिटेशन आहे. त्याला ऑफकोर्स त्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे कारण ते एडिटोरियल म्हणून येत आहे. पण त्याच्यावर रिपिटेटिव्ह येऊ शकत नाही ते. म्हणून तुम्हाला त्याला आणि जाहिरातीला ते ऑप्शन आहे असं आपण कधीच म्हणू शकत नाही. जाहिरातीचं काम करणार आहे, बातमीचं काम करणार आहे. एडिटोरियलची बातमी आहे हे बातमीचं काम करणार आहे. तर त्याला ती रिपीट व्हॅल्यू नसल्यामुळे जर तुम्हाला पुन्हा एडिटोरियल कव्हरेज मिळवायचं असेल तर तुम्हाला तितकाच चांगला विषय घेऊन त्या माध्यमांकडे जावं लागणार आहे. त्याच्यामुळे खूप काळपर्यंत त्याची सरमिसळ झाली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍडव्हर्टोरियल्स आधी पण होते, पण व्हायचं कसं की जाहिराती जास्त होत्या खरं तर, आणि ऍडव्हर्टोरियल हे थोडेसे नंतर यायला लागले. 2005 नंतर दिसायला लागले थोडे ऍडव्हर्टोरियल. पण त्या काळामध्ये ऍडव्हर्टोरियल जरी आले जे एडिटोरियल सारखे यायचे तरी न्यूजपेपरच्या पॉलिसीज फार स्ट्रॉंग होत्या त्याविषयी की हे ऍडव्हर्टोरियल आहे याचं एक खूप क्लिअर ते मेन्शन करायचे. काही ब्रँड्सची अशी गरज असायची किंवा काही संस्थांची किंवा संकल्पनांची अशी गरज असायची की त्यांना जाहिरात न करता थेट त्यांना काय म्हणायचंय ते शब्दांच्या माध्यमातून सांगणं गरजेचं होतं. पण ते शब्दांच्या माध्यमातून सांगणं गरजेचं असताना त्यांना ते एडिटोरियली मिळणं शक्य नव्हतं. ते जेव्हा एडिटोरियल मिळणं शक्य नव्हतं पण गरज मात्र तशी आहे, मग त्यावेळेला ऍडव्हर्टोरियलचा वापर हा बऱ्याचशा कन्सल्टंटनी त्यांच्या क्लायंट्सला करण्यासाठी सल्ला दिलाय आणि तो बऱ्याचदा त्यांच्यासाठी सक्सेसफुल पण ठरला त्या काळामध्ये. पण मला असं वाटतं की तो काळ एडिटोरियलच्या व्हॅल्यूज खूप चांगल्या पद्धतीने जपल्या जात होत्या आणि त्याच्यामुळे मेरिट बेस्ड PR होतं. चांगली स्टोरी असेल तर PR, चांगला कंटेंट असेल तर PR. म्हणजे PR म्हणजे काय, कव्हरेज म्हणूया आपण. बरोबर. तर तुमचं कंटेंट चांगला नसेल तर तुम्हाला कुठल्याही मोठ्या ब्रँडच्या वृत्तपत्रामध्ये तुमची स्टोरी स्टँड नाही होणार. बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती तशी सरमिसळ काही त्या काळात झाली नाही फारशी. ते वेगळे राहिले आणि ते वेगळे राहतात हे या सगळ्या मोठ्या एजन्सीजला कळलं होतं. म्हणूनच जाहिरातीच्या एजन्सी वेगळ्या होत्या आणि PR एजन्सी वेगळ्या होत्या. जरी ते एकच पॅरेंट असला तरी PR एजन्सी इंडिपेंडेंटली ऑपरेट करायची आणि जाहिरात एजन्सी इंडिपेंडेंटली ऑपरेट करायची. त्यांचे कॉमन क्लायंट्स काही असतीलही पण ते इंडिपेंडेंटली फंक्शन करत होते. त्याचं कारणच हे होतं. पण नंतर मग माध्यमांचा जो प्रभाव आहे तो बदलत गेला. म्हणजे प्रिंटचा प्रभाव, नंतर टीव्ही जसं आपण मगाशी उल्लेख केला, त्यानंतर डिजिटल माध्यम आली, त्यानंतर कोविड नंतर हे सगळं परत बदलत गेलं. वर्तमानपत्र किंवा त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन किंवा त्याचा सबस्क्रायबर बेस, त्यानंतर टीव्ही आणि नंतर डिजिटल सगळं, त्याच्यात आणखी काही डिस्रप्शन्स आले. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पब्लिक रिलेशन्स किंवा आपण त्याला मगाशी जो उल्लेख केला इमेज बिल्डिंग, चांगली पब्लिक इमेज, तर त्यासाठी ची तुमची स्ट्रॅटेजी ह्याच्यातही फरक पडत गेला का आणि ते काय चॅलेंज होतं नेमकं, त्याच्यातनं संधी तुम्हाला कशा शोधल्या? अगदी चांगला प्रश्न आहे संतोष. आता याच्यामध्ये 2 थोडेसे असे इश्यूज आहेत की जे खूप वर्षांपासून PR करतायत. आता फॉर एक्झाम्पल मी गेली 25 वर्ष PRच्या क्षेत्रात काम करतोय, तर अजूनही थोडंसं आपोआप माझ्याकडनं असं होतं की स्ट्रॅटेजी कुठलीही PRची तयारी करशील तर जे पारंपरिक सेगमेंट्स आहेत म्हणजे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याचा नॅचरली माझ्याकडनं जास्त विचार केला जातो. बरोबर. कदाचित ज्याचे 5 वर्षात PR मध्ये झालेत तो कदाचित डिजिटल माध्यमांना प्रेफर कर, जास्त स्ट्रॅटेजी तयार करताना तो फोकस ठेवेल कदाचित जास्त. हा थोडासा जनरेशन गॅप असू शकतो. पण एक फार महत्वाची गोष्ट मला इथे अशी मांडायची वाटते, जी पारंपरिक आपले जे सेगमेंट्स आहेत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यम जे आहेत याच्यामध्ये एक आवर्जून सांगावं असं वाटतं की खरं तर एकीकडे असं म्हणलं जायचं इंटरनेट आला तेव्हाच वृत्तपत्र बंद होतील. मला आठवतं 20च्या दशकात म्हणजे 2000च्या नंतर इंटरनेट बऱ्यापैकी दिसायला लागलं होतं आणि असं सगळं म्हणायचे की आता काय इंटरनेट आलं सगळं आता दिसणार, ते पेपर कसं काय राहतो, आता पेपर राहणार नाही, 5 वर्षात संपेल असं वाटलं होतं. पण पेपर राहिला. म्हणजे इंटरनेट आलं तरी न्यूजपेपर राहिला. टीव्ही लगेच कळायला लागलं काय होतं, 1 दिवस वाट पाहायची गरज नव्हती तरी पण न्यूजपेपर राहिला. याचं कारण मला असं वाटतं की विश्वासार्हता. आणि मुद्रित माध्यमांसोबत किंवा जे काही आपले ट्रॅडिशनल माध्यम आहेत ना तिथे कुठेतरी विश्वासार्हता आहे. याचं कारण असं आहे की एखाद्या वृत्तपत्रामध्ये आलेली बातमीची जबाबदारी घेणारं कोणीतरी आहे लिगली.
बरोबर बरोबर. म्हणून विश्वासार्हता हा जो फॅक्टर आहे ना, तो अजूनही पारंपरिक जे मीडिया आहेत ना त्यांच्यामध्ये खूप जास्त आहे. डिजिटल माध्यमांमध्ये रीच आहे, आता तुम्हाला अगदी पर्सनलाइज कम्युनिकेशन करता येतं, सगळं येतं, पण उद्या ती कोणी डिलीट करू शकतं, त्याची जबाबदारी कोणीच घेत नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे विश्वासार्हता हा फॅक्टर जर यायचा म्हणलं तर मला असं वाटतं की अजूनही जो पारंपरिक मीडिया, ज्याला आपण ट्रेडिशनल मीडिया म्हणतो, त्याचं स्थान खूप मोठं आहे. आणि मला वाटतं कोविडच्या काळामध्ये खरं तर थोडा जो काही प्रॉब्लेम जो प्रिंटला आला तो कदाचित अजून आला नसता जर कोविड नसता आलं तर, असं मला कायम वाटतं. कारण पेपर वाचणं हा माझ्या रोजच्या सवयीचा भाग होता. खरं तर कित्येक वर्ष झालं इंटरनेट आलंय, कित्येक वर्ष झालं टीव्ही आलाय, पण सकाळी पेपर वाचायची जी मला एक मूलभूत सवय होती आणि ती सवय वर्षानुवर्ष टिकली. मला पेपर वाचायचा, कारण मला खूप विश्वास असायचा पेपरमध्ये काय आहे तो. कोविडच्या काळात ती सवय तुटल्यामुळे थोडा न्यूजपेपर्सवर परिणाम झाला, पण विश्वासार्हता हा जो एक फॅक्टर आहे ना, त्याच्यानंतर प्रिंट पुन्हा रिवाईव्ह झाला. आता प्रिंटचं लाईफ किती असेल, अजून किती दिवस प्रिंट चालेल, कमी होईल, जास्त होईल, याच्यावर तज्ञांची आपापली मतं आहेत. पण मी एवढं नक्की सांगू शकतो की प्रिंट कोविड नंतर जेव्हा दोनदा असं म्हणलं गेलं, इंटरनेट आल्यावर पण म्हणलं गेलं की प्रिंट जाईल, टीव्ही खूप वाढला तेव्हाही म्हणलं प्रिंट जाईल, आणि तरी इंटरनेट आल्यानंतर सगळे म्हणायला लागले की आता प्रिंट आणि ते डिजिटल माध्यम आल्यावर आता प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकचं काय काम सगळं त्याच्यावरच होणार. माहित नाही कधी होईल, कसं होईल, आत्ता त्याच्याबद्दल काही सांगता येणार नाही. पण एवढं नक्की आहे की या पारंपरिक जे काही ब्रँड्स आहेत मीडियामधले, त्यांच्याशी संबंधित विश्वासार्हता अजूनही खूप महत्वाची ठरते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचं महत्व, लोक जितकं डिजिटल म्हणतात, डिजिटल काळाची गरज आहे, ती तुम्हाला माध्यमांचं कन्सिडर करावंच लागणार स्ट्रॅटेजी करताना. पण वेन इट कम्स टू क्रेडिबिलिटी, द ट्रेडिशनल मीडियम्स स्टील हॅव अन इम्पॉर्टंट रोल, असं माझं मत आहे. पण आता हे माध्यमांचं स्वरूप बदललं, मात्र शेवटी पॅरामीटर तुम्ही विश्वासार्हतेला धरता, मात्र समोरच्याला रिच हा त्याचा क्रायटेरिया असू शकतो, असं नाही का? त्याच्यावर ती काय म्हणतात, त्या दोन्ही गोष्टीमध्ये परत तुम्हाला समन्वय साधणं हे देखील एक आव्हान आहे. आता विचार, मी तुम्हाला जसं म्हणलं तसं आता काय, तो समन्वय कसा साधता किंवा ते आव्हान कसं पेन आहे ना, ते तर फार मोठं आव्हान आहे. आता काय होतं की परसेप्शन खूप लोकांचं असं होऊन जातं की आता डिजिटलच मीडियम राहिलंय, आता म्हणजे त्याचं महत्व इतकं फिनॉमिनली वाढलंय, जे वाढताना दिसतंय, ज्याला काही तुम्ही नकारू शकत नाही, त्याचं महत्व वाढतच आहे. आणि न्यू एज मध्ये तुम्ही बघता पण की आता खूप पर्सनलाइज होईल, मोबाईलवर सगळं होत आहे तुमचं, तर ते डिजिटल कम्युनिकेशन वाढणार आहे, तुम्हाला त्याला कन्सिडर करावंच लागणार आहे. त्यांचं बॅलन्स स्ट्राईक करताना एवढं बघायचं तुम्ही की डिजिटल मीडियमच्या कंटेंटच्या गरजाही वेगळ्या आहेत. जसं आपण प्रिंट इलेक्ट्रॉनिकच्या वेळेस त्यांच्याही गरजा वेगळ्या आहेत. काही ठिकाणी आपण जर पाहिलं तर डिजिटलमध्ये 2 स्ट्रॅटेजीज वर्क होताना दिसतात आपल्याला. एक म्हणजे शॉर्ट कम्युनिकेशन आलं की मला पटकन वाचायचंय, मला वेळ नाही रे, मला महत्वाची गोष्ट पटकन बघायची, ते घेऊन पुढे जायचं. दुसरा एक डिजिटलमध्ये आपल्याला असा प्रकार दिसतो की काही महत्वाचे पोर्टल्स जे आहेत किंवा काही ज्या वेबसाईट्स म्हणा किंवा कुठलेही डिजिटलवरचं मीडियम, ते तुम्हाला जास्त वेळ त्यांच्या याच्यावर राहण्यासाठी कंटेंट वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करायचा प्रयत्न करतात. ते थोडंसं सेन्सेशनलायझेशनकडे असतं सुरुवात, आणि मग आपण खूप बॅकग्राऊंड वाचलं की नंतर खाली खरंच खूप छोटंसं काहीतरी असतं. तर त्यांची स्ट्रॅटेजी असते की त्यांनी त्या पानावर जास्त वेळ राहावं म्हणून ते कदाचित, किंवा जास्त वेळा बघितलं जावं किंवा जास्त वेळ राहावं व्ह्यूज साठी, जे काय व्ह्यूज वाढण्यासाठी, किंवा हाऊ मच टाइम डिड यू स्पेंड ऑन द पेज हे पण चेक करायला. आता कसं आहे की तिथे जे अॅनालिटिक्स तुम्हाला मिळतं डिजिटल मीडियमला, तितकंसं इफेक्टिव्ह अॅनालिटिक्स अजून या पारंपरिक मीडियाकडे नाही. हे अगदी तुम्हाला मान्य करावेच लागेल, कारण याचं इफेक्टिव्हनेस पारंपरिक मीडियमचे जे मोजण्याचे जे काही मेकॅनिझम्स आहेत ते यांच्या इतके स्ट्रॉंग नक्कीच नाही. पण मी तुम्हाला म्हटलं तसं क्रेडिबिलिटी स्टील इज विथ द ट्रेडिशनल मीडियम. कदाचित काही पुढे जाऊन काही काळाने ती डिजिटलला येईल आहे, माहित नाही मला, पण काळच ठरवेल. पण डिजिटल मीडियमला काय कंटेंट जाईल, काय पद्धतीने डिजिटल मीडियमचा वापर होतो, आणि आपण कशा पद्धतीने डिजिटल मीडियमच्या ग्राहका आपल्या रिसिव्हर पर्यंत आपला मेसेज पोहोचवायचा आहे, याचा तुम्हाला विचार हा आवर्जून आता जास्त करावा लागतो कुठल्याही पीआरच्या स्ट्रॅटेजीसला, हे तर नक्कीच. पण अशा कंडिशनमध्ये तुमची बांधिलकी तुम्हाला जास्त कुणाशी वाटते? तुमच्या क्लायंटशी वाटते बांधिलकी, का आपण जी न्यूज किंवा जी गोष्ट देणार आहोत तो ऑडियन्स जास्त तुम्हाला महत्वाचा वाटतो? नाही, ह्याच्यामध्ये खरं तर कायमच ऑडियन्स महत्वाचा असतो. याचं कारण सांगतो, क्लायंटला ऑडियन्स पर्यंतच जायचंय. हो, त्याच्यामुळे क्लायंटला कुठल्या ऑडियन्स पर्यंत जायचंय हे आपण बघितल्यानंतर तुमची मीडियाची स्ट्रॅटेजी ही ठरू शकते. पण कायमच जो रिसिव्हर आहे त्या मेसेजचा किंवा त्या कंटेंटचा, तोच केंद्रस्थानी असतो नेहमी इथे. बरोबर. फक्त तो केंद्रस्थानी का असतो? तुमच्यासाठी, तुमच्या क्लायंटच्या रिक्वायरमेंटसाठी.
म्हणजे हे फील्ड कसं आहे, हे क्रिएटिव्ह जरी फील्ड असलं तरी हे कमर्शियली क्रिएटिव्ह फील्ड आहे. बरोबर. म्हणजे एखादा छान कलाकार असणं की ज्याचे पेंटिंग्स फार सुंदर आहेत आणि एखादा छान आर्टिस्ट असणं की ज्याला डिझाईन हे विकण्यासाठी बनवता येतं, ह्याच्यातला हा मूलभूत फरक आहे. त्याच्यामुळे बांधिलकी असते ती काय, तुमचा विचार अगदी हा माझा ऑडियन्स कोण आहे, त्याच्यापर्यंत मला कसं जायचंय, त्याला काय आवडू शकतं, मी कुठल्या पद्धतीची इव्हेंट प्लॅन केली पाहिजे म्हणजे तो कदाचित येईल 360 डिग्रीज कम्युनिकेशन देताना, पण ती रिक्वायरमेंट मात्र क्लायंटची असते. ओके. आता तुमच्याकडच्या 2 गोष्टी महत्वाच्या मला सांगायच्या आहेत, त्या म्हणजे सवाई गंधर्व महोत्सव, इतक्या वर्षांपासून त्याचं सगळं जनसंपर्क किंवा त्याचा PR हे तुम्ही त्याची जबाबदारी वाहतायत. किती वर्षापासून? जवळपास 20 वर्षापासून. वसंतोत्सव असेल, असे हे सांस्कृतिक असतील. त्यानंतर आणखी महत्वाचा किंवा मोठा रोल ज्याला असं म्हणता येईल तो म्हणजे IPL. सो IPLचं मुख्य सगळं मीडिया मॅनेजमेंट आणि हे पण तुम्ही स्वतः पाहता. तो अनुभव कसा होता बरं? म्हणजे मोठा आहे तो अनुभव आणि तो स्कोप मोठा आहे, ऑडियन्स वेगळा आहे, फक्त रिजनल नाही आहे आणि तो नॅशनल देखील आहे इकडे. तर तो अनुभव कसा होता? आणि सवाई गंधर्व म्हणजे नशिबवान समजतो मी स्वतःला की सवाई गंधर्व सारख्या महोत्सवासोबत आपल्याला काम करायला मिळालं आणि मिळतंय अजूनही. खूप नशिबवान समजतो, कारण पुण्याला सांस्कृतिक शहर म्हणलं जातं किंवा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असं संबोधलं जातं आदराने. त्याच्यामध्ये सवाई गंधर्व इथे होतो हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ती आयडेंटिटी जी कल्चरल कॅपिटल ऑफ स्टेट असं म्हणतात, त्यावेळेला सवाई गंधर्व सारख्या महोत्सवाचं खूप मोठं योगदान आहे. ती आयडेंटिटी जी पुण्याची झाली ती क्रिएट करण्यामध्ये. अर्थातच बाकी बऱ्याच गोष्टी होतात, पण सवाई गंधर्व नक्कीच अग्रस्थानी आहे त्याच्यामध्ये. त्याचं कारण पंडित भीमसेन जोशींचं काम आणि प्युअर क्लासिकलला दिलेला एक प्लॅटफॉर्म, आणि पंडित भीमसेन जोशींच्या पश्चात देखील त्यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी आणि त्याचे म्हणजे मंडळाचे सेक्रेटरी मुकुंद संगोराम यांनी तिचं पावित्र्य कमी नाही होऊ दिलं. सवाईला एक डिव्हाइन एक्सपिरियन्स समजलं जातं खरं तर आपल्याकडे. तर तो डिव्हाइन एक्सपिरियन्स त्या काळी होता, तो काळानुरूप खूप प्रचंड त्याच्यामध्ये ड्रॉप होऊ नये, तो त्याचं पावित्र्य तसंच कायम राहावं याच्यासाठी फार चांगले आणि मनापासूनचे प्रयत्न त्या सवाई गंधर्वमध्ये दिसतात आपल्याला. आणि म्हणून त्याच्यासोबत काम करताना जो काही आनंदासोबत प्राईडचा एलिमेंट खूप आहे वैयक्तिक दृष्टीला, की आपल्याला अरे वा आपण सवाई गंधर्वशी असोसिएटेड आहोत, असा तो एक अभिमानाचा जो काही एलिमेंट आहे तो खूप जास्त तिथे आहे महत्वाचा. सवाई गंधर्वला काय मूलभूत तो खरं तर आम्ही याच्या आधी 50 वर्ष सुरूच होता. त्याच्यामध्ये काही वर्ष तर सवाई गंधर्व कसा ऍक्च्युअली चालतो हे समजण्यात गेले. पहिले 2-3 वर्ष तर सवाईचं कॅरेक्टर काय, सवाईची पद्धत काय, सवाईची परंपरा काय, ते परंपरेला खूप महत्व आहे, पावित्र्याला खूप महत्व आहे. या सगळ्या गोष्टी समजण्यातच 3-4 वर्ष गेले खरं तर. आणि मग नंतर हळूहळू थोडा सवाईची परंपरा समजायला लागली आणि मग त्यानुसार सवाई गंधर्वाचं जे डिझर्विंग कव्हरेज आहे, म्हणजे सवाई गंधर्व सारखा महोत्सवाला जितकं चांगलं कव्हरेज मिळायला पाहिजे ते कव्हरेज कसं मिळवता येईल, त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे ऑकेजन्स कसे क्रिएट करता येतील, इन्फॉर्मेशनचा फ्लो आपल्याला कसा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये देता येईल, तो कसा फोकस्ड असेल, ज्यांनी तुमचा जो ऑडियन्स आहे त्यालाही फायदा होईल, ज्यांनी मीडियाला पण सोपं होईल काम करणं, आणि ज्यांनी महोत्सवाला पण फायदा होईल. महोत्सवाला फायदा काय हवा आहे तर क्लासिकलचा ऑडियन्स आज जगभरातनं सवाई गंधर्वसाठी येतो, तर त्यांच्यापर्यंत त्यांची मेसेज पोहोचावी आणि सवाई गंधर्वचं जे काही सांस्कृतिक क्षेत्रासाठीचं योगदान आहे पुण्याच्या ते अबाधित राहावं आणि ते कायम अग्निहोत्रासारखं सुरू राहावं, हीच त्याच्या मागची भावना. पण याच्यामध्ये एक आवर्जून सांगायला आवडेल की सवाई गंधर्वचं एकंदरीत जे काही पुण्यात स्थान आहे पुण्याच्या ज्यामध्ये, त्यासाठी मीडिया खरंच खूप सकारात्मक आहे. म्हणजे मीडिया पुण्याचा फार त्याच्या बाबतीमध्ये असं खूप सकारात्मक दृष्टीने बघतात. म्हणजे प्रिंट असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रामुख्याने प्रिंटचा तर मी आवर्जून उल्लेख करेन की त्याचं स्थान काय आहे याची जाण अजूनही एडिटोरियल मधल्या जे डिसिजन मेकर्स म्हणू आपण, संपादकांना, चीफ रिपोर्टर्सला, कल्चरल रिपोर्टर्सला, यांना त्याची जाण असल्यामुळे आणि त्यांनी हे पाहिलं असल्यामुळे की सवाई गंधर्वचं कॅरेक्टर जितकं आधी पवित्र होतं तितकं ठेवायचा जेन्युइन प्रयत्न अजूनही चालू आहे. तर मीडियाकडनं खूप त्याला सकारात्मक आणि चांगला सपोर्ट आपल्याला मिळतो. तर सवाई गंधर्वसोबत काम करणं मानाचं तर आहेच, पण तितकंच खूप मोठं ते शिवधनुष्य आहे. बरोबर, कारण ते नावच खूप इतकं मोठं आहे की पहिल्यांदा सवाई गंधर्वच्या जेव्हा मीटिंगला जायचं तेव्हा आनंदापेक्षा भीतीच जास्त होती की अरे बापरे असं झालं होतं. आणि आता इतक्या वर्षांनी ते
कॉन्फिडन्स आलाय, करता येते, छान होतं पण आहे, सगळे छान सहकार्य करतात, सगळे जेन्युइन प्रयत्न बघतात म्हणून सगळेजण सहकार्य करतात. आणि त्याहून बिगर ज्याला आपण म्हणू कारण त्याचा स्कोप फार मोठा आहे म्हणजे IPL. तर IPL साठी एक्झॅक्ट आपण काय काय गोष्टी केलेल्या आहेत, काय करतो मला अनुभव? हो, अगदीच म्हणजे अगदी आता तर IPL सुरू आहे, शेवटच्या टप्प्यात आहे, पण IPL सुरू आहे. पण IPLचं खूप मोठं योगदान आहे भारतातला क्रिकेट काही पटीने मोठं करण्यामध्ये, रादर क्रिकेटलाच काही पटीने मोठं करण्यामध्ये IPLचं योगदान आहे. मला वाटतं फिमेल ऑडियन्स आणि फॅमिली ऑडियन्स हा क्रिकेटकडे कोणी आणला तर IPLने आणला असं मला वाटतं. आणि त्या IPLची प्लेसमेंट इतकी परफेक्ट आहे, म्हणजे ज्या काळात ते होतं त्या काळात त्याची प्लेसमेंट खूप परफेक्ट आहे. थोडासा एंटरटेनमेंटकडे जाणारा फॉर्मॅट आहे, जो आजच्या काळामध्ये छोटा फॉर्मॅट आहे, आजच्या काळात लोकांना आवडू शकण्यासारखा आहे, ऍक्शनही दिसते आणि एंटरटेनमेंटही मिळते, असा तो आहे. मला IPLचा आपल्या पुण्याचं जे MCAचं स्टेडियम आहे नवीन गहुंजेला झालेलं, सुरुवातीला त्याचा व्हेन्यू मीडिया मॅनेजर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे त्या स्टेडियमशी संबंधित जे काही मीडिया ऑपरेशन्स होतात ते BCCIच्या गाईडलाईन्सनुसार आपण इम्प्लिमेंट करायची जबाबदारी ही आपल्याकडे त्या पोस्टकडे असते, म्हणजे त्याला व्हेन्यू मीडिया मॅनेजर म्हणतात. आणि नंतर मला पुढची संधी मिळाली ती म्हणजे IPLचा मीडिया मॅनेजर म्हणून त्यांच्या सेंट्रल टीममध्ये काम करण्याची. तर तिथं डायनामिक्स बदलतं. इथे तुम्ही फक्त एका व्हेन्यू पुरते मर्यादित होते आणि तिथे तुमच्याकडे IPLचं जे काही मीडिया मॅनेजमेंट आहे त्या वर्षीच्या ज्या काही पॉलिसी गाईडलाईन्स या BCCIनी काय म्हणतात त्याला आखले आहेत, ते ध्येय धोरण आहेत BCCIची मीडिया संदर्भामधली, त्याचं ओव्हरऑल तुम्ही कस्टोडियन असता. तर त्यांच्या पॉलिसीनुसार सगळा मीडियाचा जो काही पसारा आहे IPL साठी होणारा ते बघण्यात आणि ते त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करून घेण्यामध्ये तुमचा खूप मोठा रोल असतो. तर तो स्केल आणि क्रिकेटची ती एक्साइटमेंट हा आता अविस्मरणीयच असतो अनुभव नेहमीच. पण कलाकारांच्या भेटी गाठी हो, अगदीच म्हणजे क्रिकेटर्सच्या तुम्हाला कायम बोलावं लागतं, त्यांचे इंटरव्ह्यूज असतात, त्यांचे पोस्ट मॅच प्रेस कॉन्फरन्सेस असतात, त्यांचे काही फ्लॅश इंटरव्ह्यूज असतात, काही प्री मॅच इंटरव्ह्यूज असतात, असे बरेच काही वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांच्या मीडियाशी रिलेटेड रिक्वायरमेंट असतात. त्यानुसार तुम्हाला प्लेयर्सचा विचार करून पण हे उपलब्ध करून द्या. प्लेयर्स मीडिया सेवी असतात का तितके? प्लेयर्स खरं हळूहळू ट्रेन होतात ते सुद्धा मीडियाशी बोलायला. त्यावेळेला मीडिया मॅनेजरचा जॉब असतो की मीडियाची कुठली रिक्वायरमेंट कुठला प्लेअर फुलफिल करू शकेल. एखादं उदाहरण? आता फॉर एक्झाम्पल काही गोष्टी अशा असतात की जसं मॅन ऑफ द मॅच, तो जो असेल तोच होणार ना मॅन ऑफ द मॅच. त्याला जर इंग्लिश येत नसेल तर तो हिंदीतच बोलणार. दुसरी असते तुमचा कॅप्टन, विनिंग कॅप्टन आणि लुझिंग कॅप्टन, तर ते कॅप्टनच बोलणार, त्याला काही चॉईस नाही तुम्हाला. पण फॉर एक्झाम्पल तिथे कसं असतं की एक वर्ल्ड फीड नावाचा प्रकार असतो, म्हणजे अख्ख्या जगाला जे फीड जातं IPLचं, ते जे वर्ल्ड फीड असतात त्याच्यासाठी प्रामुख्याने बऱ्याचदा इंग्रजी हे माध्यम महत्वाचं ठरतं, कारण सगळ्या जगाला ते फीड जात आहे. माझ्या काळामध्ये राईट होल्डर होता एक, ज्याला सोनी नावाचं चॅनल, ज्याला राईट होल्डर होता. त्या काळामध्ये बऱ्याचदा एखाद्या प्लेअरला जर इंग्लिश तो कम्फर्टेबल नसेल तर मग त्याला जबरदस्ती तुम्ही इंग्लिश कॅमेरासमोर ढकलण्यापेक्षा त्याला तुम्ही जो राईट होल्डर आहे म्हणजे सोनी सारख्या चॅनलला जिथे हिंदी चालू शकतं अशा ठिकाणी तुम्ही त्याला फीचर करू शकता. त्यांनी चांगला खेळ केला असेल तो घेऊन जावं लागतं मीडियासमोर, त्यावेळेला करू शकता. हा झाला टीव्हीचा. ज्या प्रसिद्धी माध्यमांसोबत ज्या प्रेस कॉन्फरन्सेस होतात मॅचेसच्या वेळेला, त्यावेळेला काही प्रॉब्लेम येत नाही, कारण आपला भारतातला मीडिया कोऑपरेटिव्ह आहे खूप. क्रिकेटच्या बाबतीत खूप इमोशनल पण आहे, जसे आपण सगळेच आहोत तसा मीडिया पण खूप क्रिकेटच्या बाबतीमध्ये इमोशनल असतो आणि कोऑपरेटिव्ह असतो. तर त्यावेळेला आपला मीडिया समोरच्या प्लेअरची लँग्वेज कुठली कम्फर्टेबल आहे त्यानुसार तो कॉर्पोरेट सगळे पत्रकार करतानाचं चित्र मी माझ्या या सगळ्या करिअरमध्ये IPLच्या पाहिलं. तर तो थोडासा तुम्हाला मॅच म्हणजे मागच्या मॅचमध्ये कुठला चांगला प्लेअर खेळला होता म्हणून तुम्ही आता दुसरी जी मॅच पुढची आहे त्याच्या आधीचे कोणाला आणलं पाहिजे वगैरे हा थोडा विचार तुम्हाला करून त्या टीम मॅनेजरशी आणि तुमच्या प्रोडक्शन मॅनेजरशी ब्रॉडकास्टच्या हा थोडा समन्वय तुम्हाला ट्रॅक ठेवून करावा लागतो. म्हणजे ओव्हरऑल हे कोऑर्डिनेशन करणं हे बेसिकली कोऑर्डिनेशनच आहे. मीडिया मॅनेजरचं IPL मधलं काम हे मुळात कोऑर्डिनेशनच आहे, पण त्याच्यामध्ये नेहमी सगळ्यात जास्त महत्व दिलं जातं ते ब्रॉडकास्टला. याचं कारण आहे की IPLचं इकॉनॉमिक्स आणि ब्रॉडकास्टची सगळी जर तुम्ही पाहिलं सगळं त्या ब्रॉडकास्टशी संबंधित आहे. त्याची रीच ही म्हणजे आपण मोजू शकत नाही एवढी मोठी ब्रॉडकास्टची. त्याच्यामुळे ब्रॉडकास्ट टेक्स द टॉप सीट वेन इट कम्स टू मीडिया मॅनेजमेंट ऑफ IPL. पण हे क्रिकेट सोडून देखील बाकीचे जे खेळ आहेत त्यामध्ये देखील तुम्ही खूप काम केलेलं आहे, तर त्याचे काही दाखले?
आता इंडियन सुपर लीग नावाची रिलायन्स आणि स्टार स्पोर्ट्सनी एक IPL सारखीच फुटबॉलची लीग आणली. आयडिया अशी होती की एक मास गेम फुटबॉल सारखा जो जगभरात प्रसिद्ध आहे, भारतात मात्र त्याला अजून म्हणावा तसा प्रतिसाद नाही, अजूनही क्रिकेट रूल करतं भारतात. तर तो डेव्हलप व्हावा भारतात, कारण असं मानलं जातं की स्लीपिंग जायंट म्हणतात भारताला, फुटबॉलचा स्लीपिंग जायंट. भारताने जर फुटबॉल पाहायला सुरुवात केली, जायंट आहे तो स्लीप करतोय असं, हा, भारताने जर फुटबॉल फॉलो करायला सुरुवात केली तर फुटबॉलचं इकॉनॉमिक्स बदलू शकतं पूर्ण जगभरातलं, असं मानलं जातं. आणि एक तो मास गेम आहे जसा क्रिकेट सारखा आहे तसं. तर तो भारतात नवीन पिढी काही बघते त्याला, पण अजून इंडियन आयकॉन्स नाहीत त्याच्यामध्ये, जसं आपलं सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी असे आयकॉन तिथे नाही आहेत अजून. आहेत पण 2च आहेत, कमी आहेत फार. तर त्याला IPLच्या स्टाईलमध्ये जर भारतात आणलं तर कदाचित त्याला फायदा होईल आणि तो स्पेस स्पोर्ट पुढे जाईल. अशा हेतूनी स्टार स्पोर्ट्सनी आणि रिलायन्सनी एकत्र, आणि त्यावेळेला IMG पण होतं, या तिघांनी मिळून ती लीग आणली. आणि मला थोडासा IPLचा अनुभव असल्यामुळे मला रिलायन्स कडनं ती संधी आली की तुम्ही इथे काम करा सेंट्रल मीडिया मॅनेजर म्हणून, आणि हे सगळ्या मीडियाच्या ऑपरेशन्स मध्ये तुम्हाला जे जे काही करता येईल ते करा. तर पहिला मोठा फटका आणि असं जाणवला की कल्चरली हे दोन्ही गेम्स खूपच डिफरंट आहेत. म्हणजे दोन जे आम्हाला पहिल्या एडिशनला जो काही असा खडबडून जागा करणारा जो होता की या दोघांचं कल्चरच वेगळं आहे. फुटबॉलमध्ये अबिजिव्ह, फिजिकल, मारामारी, शिव्या, आरडाओरडा हे फार नॉर्मल आणि कॉमन आहे, जे क्रिकेटमुळे आम्हाला जेंटलमॅन गेम, बरोबर, त्याच्यामुळे आम्हाला कधी हे सगळं बघायची सवयच नव्हती. आणि ते एकदम आलं त्याच्यानंतर आम्हाला कळत नव्हतं की अरे हे काय आहे बाबा. त्यांचं सगळंच कल्चर त्या स्पोर्टचं वेगळं आहे. दुसरं, प्लेयर्स आयडेंटिफिकेशन फार चॅलेंज होतं. म्हणजे इथे कसं क्रिकेट आपण खूप फॉलो करतो म्हणून आपल्याला खूप प्लेयर्स आधी माहिती असतात, तिकडे प्लेयर्सच माहित नाहीत तुम्हाला. मग ते कसं लक्षात ठेवायचं. बरं, अजून महत्वाची गोष्ट म्हणजे IPL मध्ये हिंदी किंवा इंग्रजी बोलणारे क्रिकेटर्स आहेत, जे इंग्लिश तरी बोलतात नाही हिंदी तरी बोलतात. तिथे नाही ना असं. इंग्लिश न येणारे हजारो प्लेयर्स आहेत. बरोबर, कोणाला तरी स्पॅनिशच येतं फक्त, कोणाला तरी फक्त काय ती म्हणजे इटालियन आहे तो त्याच्याच मातृभाषेत बोलतो. असेही खूप प्रॉब्लेम्स होते सगळे. दुसरं महत्वाची अशी गोष्ट होती की सगळा मीडिया IPLच्या सिस्टीम्सला ट्यून्ड होता, IPLच्या कल्चरला ट्यून्ड होता, कारण तिथे ते IPL कशा पद्धतीने होतंय त्यांना माहिती होतं. फुटबॉलच्या ओव्हरऑल कल्चरला त्या मीडियाला सुद्धा ट्यून करून घेताना, त्यांना त्याचं कल्चर समजून सांगताना काही बेसिक चॅलेंजेस आले सुरुवातीला. त्याच्यातनं थोडा त्रास झाला करताना, पण त्यातले काही सांगण्यासारखे नाहीयेत म्हणून मी काही बोलत नाही त्याविषयी. पण हळूहळू त्या कल्चरला सुद्धा सगळे ते रुजले. एक अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे मला ऑलिम्पिक म्हणजे क्रिकेट फुटबॉलमध्ये तर काम करायची संधी मिळालीच, पण ऑलिम्पिकच्या काही प्लेयर्स सोबत खूप जवळून काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यामध्ये अगदी वरचं नाव म्हणजे गगन नारंग. गगन नारंगनी त्यांनी जेव्हा 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं, तेव्हापासून त्यांच्या स्वागताच्या तयारीपासून ते पुढचे काही वर्ष त्यांच्यासोबत क्लोजली काम करायला मिळेल. आणि तो अनुभव एक म्हणजे नॉन क्रिकेट, नॉन मास स्पोर्ट, हे पर्सनलाइज स्पोर्ट आहे शूटिंग म्हणजे, तशा स्पोर्ट सोबत आणि त्यांचा विचार करण्याची पद्धत कशी असते, त्यांचे काय चॅलेंजेस असतात. आणि एक मूलभूत फरक या मास स्पोर्ट मधला आणि या ऑलिम्पिक स्पोर्ट मधला असं जाणवलं मला की क्रिकेट मधल्या किंवा फुटबॉल मधल्या माणसाला सेलिब्रिटी होण्याची संधी ही खूप जास्त वेळा मिळते. एखादा सीझन चांगला गेला की खूप मोठा सेलिब्रिटी होऊ शकतो एखादा प्लेअर क्रिकेटमध्ये किंवा फुटबॉलमध्ये. यांना 4 वर्षांनीच मिळते. हो, आणि ते पण तुम्ही जर मेडल जिंकलं तर यांच्या समोरचे चॅलेंजेस, त्यांना तेवढं फॉलोईंग नसणं, ते सगळं जवळून पाहता आलं. पण नॅशनल प्राईडचा जो एलिमेंट असतो ना, तो क्रिकेटमध्ये आणि ऑलिम्पिक स्पोर्ट. हो, पण ते 4 वर्ष ते जपतात ना, ते हे महत्वाचं. ते जपतात, 4 वर्ष मिळतात त्यांना त्यासाठी, असं आपण वेगळा विचार म्हणू शकता तुम्ही. पण ती संधी एकदा क्रिकेटमध्ये एक सीझन खराब झाला तर पुढच्या सीझनला छान केलं तर तुम्ही सेलिब्रिटी. बरोबर. मी IPL मध्ये खराब, आपण त्याला असं म्हणायला पाहिजे की 4 वर्ष हा सेलिब्रिटी राहतो कमीत कमी. नाही ना राहत. कारण काय होतं की आपल्याकडे एखादा व्यक्तीचं, जसं आता काही जी लोक आहेत ती टाइमलेस आहेत, जसं सचिन तेंडुलकर आयुष्यभर सेलिब्रिटी आहे, लता मंगेशकर नेहमीच तेवढं स्थान मोठं, महेंद्रसिंग धोनी तेवढं स्थान मोठं. ही लोक टाइमलेस आहेत. पण काही प्लेयर्सचं असं असतं की तुमचं ते सीझन पुरतं ते असतं, ज्यांच्या इनिंग्स मोठ्या नसतात, म्हणजे करिअर मोठं, इनिंग म्हणण्यापेक्षा आपण करिअर म्हणतो, ज्यांचं करिअर समजा 10-15 वर्ष आहे, ते तसेही टाइमलेस होतात आणि ते सेलिब्रिटी स्टेटस त्यांना मिळतं. पण आता आपण सूर्यवंशी हे नाव ऐकतोय आपण, तर तो आता एकदम ओव्हरनाईट आपल्याला माहित झालाय. बरोबर.
आता तो खूप आपल्याला त्याची चर्चा वाटते, तो लहान असताना किती भारी खेळतोय वाटते. त्यांनी छानच खेळावं पुढे, बरोबर, पण त्याला संधी पण आहे ना पुढे खेळायची. बरोबर. कारण IPL झाल्यानंतर कदाचित तो कुठल्या तरी टीम मध्ये सिलेक्ट झाला सीझनसाठी, तिथे चांगला खेळला तर, पण तिथे नाही खेळला, पुढच्या सीझनला चांगला खेळला तर, रणजित चांगला खेळला तर संधी त्यांना भरपूर मिळते, मिळत राहतं. यांना काय होतं की तितक्या मोठ्या लेवलला त्याला ऑलिम्पिकशिवाय दुसरी कुठली संधीच मिळत नाही. बरं. ते आपल्या ते नीरजने एकदा भाला फेकला की पुढची जेव्हा 4 वर्षांनीच, बरोबर, तो मध्ये स्पर्धा जिंकतो, पण त्याचा एवढा गवगवा होत नाही किंवा आपल्याला काय फार वाटत नाही. ते देखील खूप अंतराने, म्हणजे खूप काळाने ते येतात. पण त्याच्या संधी येतात नाही. जसं आता बॅडमिंटन मध्ये पण स्पर्धा खूप सुरू असतात, कंटिन्युअस. आता ही डायमंड लीग झाली त्यांची, की त्यानंतर पुढची जी येते त्याच्यामध्ये दुसरी कुठली स्पर्धा येते, ते ड्युरेशन खूप मोठं असतं. नाही, ज्या ठिकाणी कन्सिस्टंटली काय होतं की यांच्याकडे लक्ष आपलं ऑलिम्पिकच्या वेळात जातं. प्रॉब्लेम असा आहे की तो क्रिकेट अन्याय करतो बऱ्यापैकी, म्हणजे तशा अर्थाने, त्या अर्थाने आपण बघायला आपण असं म्हणू शकतो की क्रिकेटला एकतर स्पर्धा होण्याची संख्या भारतात जास्त आहे आणि त्याला फॉलो करून त्याला रिलिजन मानणं, म्हणजे भारतामध्ये कदाचित बॉलिवूड माहित नाही मला, पण क्रिकेट एक असं आहे की जात पात धर्म वय जेंडर सगळ्या अक्रॉस जातं क्रिकेट. म्हणजे ते कुठलं बॅरियरच ठेवत नाही. मग हा कुठल्या जातीचा प्लेअर आहे, हा कुठल्या धर्माचा प्लेअर आहे, हा कुठल्या राज्याचा प्लेअर आहे, काय फरकच पडत नाही. तुमचा काय म्हणजे तो क्रिकेटर आहे म्हणजे तो आपला देशाचा आहे. पॅट्रिऑटिझम कदाचित जेव्हा क्रिकेटमध्ये जे रिफ्लेक्ट होतं ते कदाचित इतर ठिकाणी तितकं नाही. आता काय मध्ये कोंबडी आधी का अंड ते कळत नाही की आता ही टीम BCCIची आहे असं लोकांना माहितच नसतं. नाही, भारताची टीम असं खरं तर ती BCCIची टीम आहे, पण ती भारतासाठी खेळ, म्हणजे भारताला रिप्रेझेंट करते, पण भारताची टीम आहे ती, तर तिथे तो पॅट्रिऑटिक असतो. हेच फुटबॉल क्लबमध्ये, म्हणजे फुटबॉलमध्ये त्या क्लबची टीम असते ना, तसं IPL सारखंच. IPL क्लबच आहेत ना, आता क्लबच फ्रँचायझी म्हणा तुम्ही किंवा क्लबच आहे ना, तसा तो फन साठी आहे. पण नॅशनल स्पिरिट जे येतं ना, ते या ऑलिम्पिकच्या आपण त्यांना लक्ष तेवढं देतो ना, ते फक्त त्यांच्या ऑलिम्पिक कामगिरीवर, बाकी त्यांना तेवढं अटेन्शन जेवढं एक क्रिकेटर्सला मिळू शकतं ना, तेवढं अजून मिळतं. म्हणजे सायना नेहवालला पण मिळतं, PV सिंधूला पण मिळतं, लिएंडर पेसला पण मिळतं, पण ते प्रमाण खूप कमी. पण त्यांना चान्स त्यांना एवढं अटेन्शन कधी मिळतं ऑलिम्पिकमध्ये मदत आणलं तरच. आणि ते पण किती दिवस राहतं? 6 महिने. बरोबर. त्या ऑलिम्पिक पदकाविषयीची चर्चा ही 6 महिने राहते फक्त. पण मग त्यांना चान्स पुढच्या 4 वर्षांनीच आहे ना, कारण त्यांनी एशियन गेम्स जिंकल्यावर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही देत आहेत. बरोबर. असं आता PR मध्ये आणखी एक फार महत्वाचा विषय येतो ज्याच्याविषयी फारशी चर्चा होत नाही कुठे, तो म्हणजे क्रायसिस मॅनेजमेंट. तो नेमका काय प्रकार असतो आणि PRचा रोल त्यात किती महत्वाचा असतो, का असतो? हा मला वाटतं की सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही आजच्या पॉडकास्ट मधला विचारला. क्रायसिस मॅनेजमेंट हा विषय असा आहे की एखादी अप्रिय घटना तुम्ही ज्या क्लायंटसाठी, मग ती संस्था असेल, ती एखादी खाजगी कंपनी असेल किंवा ती एखादी व्यक्ती असेल ज्यांचे तुम्ही PR कन्सल्टंट आहात, त्यांच्या बाबतीत एखादी अप्रिय घटना घडली, तर अशा अप्रिय घटना घडल्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं प्रसिद्धी माध्यमांशी साधलेला समन्वय. तुम्ही त्यावेळेला त्याचं कारण काय, तर जर तुम्हाला त्यावेळेला प्रसिद्धी माध्यमांशी नीट समन्वय साधता नाही आला, तर प्रसिद्धी माध्यमांमधनं मिळालेलं जे काही कव्हरेज आहे ते तो विषय खूप मोठ्या प्रमाणात एस्कलेट करू शकता, खूप मोठ्या प्रमाणात एस्कलेट करू शकतो. म्हणजे कदाचित तो विषय हाताळला गेला असता 2 दिवसामध्ये व्यवस्थित, पण प्रसिद्धी माध्यमांशी तुम्ही नीट समन्वय साधला नाही आणि त्यामुळे जे काही कव्हरेज निगेटिव्ह मिळालंय तुम्हाला, त्यांनी त्याची व्याप्ती खूपच वाढली. त्याचा इम्पॅक्ट जो कदाचित 10% असला असता, तो प्रसिद्धी माध्यमांनी त्याला उचलून धरल्यामुळे त्या प्रकरणाला त्याचा इम्पॅक्ट हा 100% गेला किंवा 90% गेला. मग अशा वेळेस 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात क्रायसिस मॅनेजमेंट करताना. अशी अप्रिय घटना घडते त्यावेळेला, अशी अप्रिय घटना जेव्हा घडते त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं ठरतात तुमचे वैयक्तिक संबंध जे प्रसिद्धी माध्यमांशी आहेत. नंबर 1. तितकंच महत्वाचं ठरतं तुमचं बॅकग्राऊंड, म्हणजे क्लायंटचं म्हणतोय मी इथे. PR एजन्सी किंवा PR कन्सल्टंट आहे ना, हा कायम एक फॅसिलिटेटर म्हणून काम करतो, तो दुवा असतो. पण ज्या व्यक्तीचं, ज्या संस्थेचं, ज्या कंपनीचं तुम्ही काम करत असता PR कन्सल्टंट म्हणून, त्या PR कन्सल्टंटची जबाबदारी असते की त्या माणसाचं गुडविल पहिले मीडियात क्रिएट व्हायला हवं. कारण PR कन्सल्टंटसाठी टार्गेट ऑडियन्स मीडिया आहे. बरोबर. त्याचं गुडविल मीडियात क्रिएट झालं तर त्याला तुमच्या स्ट्रॅटेजीला काहीतरी मिनिंग येईल आणि तुमच्या स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायला तुम्हाला मदत होईल. तर तुमच्या क्लायंटचं गुडविल
आणि तुमच्या क्लायंटचे आणि तुमचे प्रसिद्धी माध्यमांशी असणारे चांगले संबंध यांचा फार महत्वाचा रोल येतो. प्रायमरीली म्हणतो मी. सेकंडरीली सगळ्यात महत्वाची असते तुमची समयसूचकता. आता या समयसूचकतेमध्ये तुम्हाला त्यावेळेला मीडियाला काय बोललं पाहिजे तुम्ही. एकतर त्यावेळेला तुम्ही मीडियाशी बोलायला हवं की नाही, हा पहिला प्रश्न. आणि जर बोललं तर तुम्ही काय बोलायला हवं. आता खरं तर मी काही उदाहरणं देऊ शकतो, पण ती नावं येतील म्हणून मी ती उदाहरणं देत नाही. पण मुद्दा असा असतो की तुम्ही त्यावेळेला जर राईट पद्धतीने मीडियाला विश्वासात घेऊन जर ट्रान्सपरंट राहिलात आणि तुम्ही जर योग्य पद्धतीने मीडियासमोर तुमची बाजू मांडली, तर तुम्हाला त्या मीडियाने एखादी विषय उचलून धरल्यानंतर जो काही इम्पॅक्ट त्याचा वाढू शकतो, तो इम्पॅक्ट कमी करण्यासाठी नक्की मदत होऊ शकते. पण त्यासाठी तुम्हाला ट्रान्सपरंटली प्रसिद्धी माध्यमांशी बोलायला लागतं, प्रसिद्धी माध्यमांना विश्वासात घ्यायला लागतं. पण हे खूप सोपं नाही आहे, जितकं मी सांगतो तेवढं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी तुमची लॉंग टर्म PR स्ट्रॅटेजी पाहिजे. आजकाल काय सगळ्यांना इन्स्टंटचा जमाना आहे. आता अशा वेळेस महत्व पटतं पण. हो, आता टाटा ग्रुप फॉर एक्झाम्पल, रतन टाटा, काय संबंध होता आपला पर्सनली? बरोबर, काही नव्हता. रतन टाटा, पण रतन टाटा गेल्यानंतर आपला काही संबंध असो किंवा नसो, पण रतन टाटा गेल्यावर प्रत्येकाने फेसबुक पोस्ट केली, त्यांना श्रद्धांजली इंस्टाग्रामवर वाहिली. बरोबर, सगळ्यांना वाटत होतं की अरे यार चांगला माणूस गेला. याचा अर्थ काय, तर त्यांची पब्लिक इमेज खूप चांगली होती. बरोबर. आणि ती पब्लिक इमेज का आली, तर ती कंपनी टाटा ग्रुपकडे सगळ्याच गोष्टीची एक व्हॅल्यू सिस्टम आहे असं मानलं जातं, की ते खूप चांगल्या पद्धतीने सगळं काम करायचा प्रयत्न करतात, समाजासाठी काम करतात, व्यवसायाला अगदीच व्यवसाय म्हणून पाहत नाहीत. अशी त्यांची इमेज काही ओव्हरनाईट झालेली नाहीये. म्हणजे त्यांचं लॉंग टर्म चांगली इमेज ही चांगल्या कामानीच होते. बरोबर, हे तर अगदी नक्की आहे. चांगली इमेज ही चांगल्या कामानीच होते. फक्त PR ती चांगली इमेज करण्याची प्रोसेसला थोडी गती जास्त देऊ शकतो, यासाठीच PR आहे. तुम्हाला चांगलं काम हे करावंच लागणार आहे. त्याशिवाय तुम्ही तुमच्याविषयीचा अनुभव चांगला आला तरच तुमच्याविषयी लोक चांगलं बोलणार आहेत. तुम्ही वाईट काम करून चांगला PR नक्कीच करू शकत नाही. बरोबर. मग टाटा ग्रुपनी कन्सिस्टंटली वर्षानुवर्ष चांगलं काम केलं, म्हणून आज रतन टाटा गेले तर प्रत्येक कोणालाही वाईट वाटलं. बरोबर, कारण त्यांची इमेज तशी चांगली होती. तर तुमची अशी इमेज ही जनमानसात, प्रेस जनमानसातच येतं ना, माध्यमं जनमानसातच आहेत ना, ते काही वेगळे थोडी आहेत. तर तुमची त्यांच्यातही इमेज चांगली पाहिजे. पण अशा वेळी तुम्ही जेव्हा प्रसिद्धी माध्यमांना सामोरं जाता क्रायसिसच्या सिच्युएशनच्या वेळेला, त्यावेळेला तुमचं डोकं शांत असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ट्रान्सपरंट असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे काही बोलायला जाताय ते बोलणं कायदेशीर दृष्ट्या किती चूक किंवा बरोबर आहे हे तुमच्या लिगल एक्सपर्टकडनं तुम्ही तपासून घेणं फार गरजेचं आहे. कारण दोन गोष्टी महत्वाच्या असतात. जेव्हा क्रायसिस होतात तेव्हा इमोशन्स खूप हाय असतात. राग आलेला असतो, कारण मिसहॅप झालाय, काहीतरी चुकीची घटना घडली म्हणून राग आलेला असतो. सगळेच जण वेगळ्याच मूडमध्ये असतात. तर त्या केसमध्ये इमोशन्स कसे हँडल करायचे, तुम्ही काय पद्धतीने त्यांना सामोरं जायचं, त्यासाठी तुमचं डोकं खूप थंड असलं पाहिजे. शांतपणे तुम्ही त्यांची सगळे बाजू विचारात घेतल्या पाहिजेत आणि तुम्ही बोलला पाहिजेत, त्यांच्याशी विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलला पाहिजेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला म्हटलं तसं, तुम्ही जे बोलताय त्याचे काही लिगल इम्प्लिकेशन्स आहेत का पुढे, त्यामुळे काही लिगल कॉम्प्लिकेशन्स तयार होणार आहेत का, याची खातरजमा ही तुम्ही कायम तुमच्या लिगल एक्सपर्ट टीमकडनं करून घ्यायला हवी. दोन पद्धतीने कदाचित करता येतं. अशा वेळी बऱ्याचदा असं होतं की काही लोक प्रसिद्धी माध्यमांशी घाबरून संपर्कच, त्यांनी जेव्हा मिसहॅप घडलं तर प्रत्येकच रिपोर्टर त्या बीटचा ही ट्राईज टू रिच. बरोबर. आणि त्या केसला बऱ्याचदा असं होतं की त्यांना अवॉइड, नको बाबा काय बोलायचं आता आपण, असं उचलला जात नाही किंवा घेतलं रिप्लाय दिला जात कळत नाही बोलायचं काय आणि काय छापलं तर वगैरे, असं काय, असं एक भीती असते मनात कुठेतरी. या नॅचरल आहे ती भीती. तेव्हा योग्य गायडन्स मिळाला तर आपण त्याच्याशी काय बोललं पाहिजे. किंवा तुम्हाला जर अशी भीती वाटत असेल की मी आता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये, मला एक क्रायसिस हँडल करायचे आहेत, त्या केसमध्ये तुम्ही तुमचं स्टेटमेंट ड्राफ्ट करा. ते स्टेटमेंट तुमच्या लिगल टीमकडनं तपासून घ्या आणि तुमच्या PR टीमकडनं तपासून घ्या, दोघांकडनं तपासून घ्या. कारण प्रसिद्धी माध्यमांना नेमकं काय जायला हवं याची जाण PR ला असते. आणि त्यात काही लिगल कॉम्प्लिकेशन्स पुढे होऊ शकत नाहीत ना, हे चुकीचं, लिगली तर चुकीचं चाललं नाही ना, याच्यासाठी तुम्ही कायदेशीर जो सल्लागार तुमच्या आजवरच्या कारकिर्दीत असे अनेक क्रायसिस तुम्ही मॅनेज केलेले असतील. हो, हे डील केलं, मॅनेजमेंटपेक्षा डील केलं. तर त्या सिनारिओमध्ये म्हणजे आपण नाव नको घ्यायला, पण एखादं उदाहरण सांगायचं झालं तर म्हणजे याच्यात मी नाव घेऊ शकतो कदाचित थोडंसं. काही खूप वर्षांपूर्वी असा एक मतप्रवाह पुढे आला होता की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या विंड मिल्स लागल्यात त्याच्यामुळे पाऊस येणं तिथे बंद झालाय.
आणि तिथे दुष्काळ पडण्याचं कारण आहे की ते विंडमिल्स लागले आहेत, त्याच्यामुळे काहीतरी असं काहीतरी होतं. तिथल्या काही लोकल लोकांनी थेरीज मांडल्या होत्या त्यांच्या लॉजिकनुसार, आणि त्यांनी असं सांगितलं होतं की याच्यामुळे ढग इथे येतच नाहीत, निघून जातात, आणि म्हणून या भागामध्ये कायम दुष्काळ पडतोय. बरं, असं सुरू झाल्यामुळे तिथल्या खरं तर अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन द्यायचं म्हणून सरकारने ती पॉलिसी आणली होती आणि विंडमिल्सची स्थापना झाली. आपल्याला अपारंपरिक ऊर्जा याचे स्रोत हे शोधावेच लागणार आहेत आणि ते लागणार आहेत पुढे चालून. तर त्यावेळेला ती सुरुवात झाली होती. अशी सुरुवात झाल्यावरती जेव्हा माझ्या राज्यात, माझ्या गावात दुष्काळ पडतोय म्हणल्यावर मला रागच येणार आहे. माझ्या राज्यात दुष्काळ पडतो म्हणल्यावर मला रागच येणार आहे. तर पब्लिक ओपिनियन तिथे ज्या कंपन्यांनी विंडमिल्स उभारल्या त्यांच्या अगेन्स्ट खूप जायला लागलं. साहजिक होतं. माझ्याकडे जर 2-3 वर्ष नीट पाऊस नाही झाला तर मला राग येणार, माझ्या शेतीवर सगळ्यावर त्याचा परिणाम होणार. पब्लिक ओपिनियन खूप जास्त जायला लागलं. तर अशा वेळी त्यांचं नीट एज्युकेशन करणं गरजेचं होतं. तर मला जेव्हा ते अप्रोच झाले तर त्यावेळेला त्याच्या आधी पण त्यांनी प्रयत्न केले. म्हणजे त्या कंपन्यांनी काय केलं की बोलायचंच नाही मीडियाशी, किंवा काहीतरी पाठवून द्यायचं आपल्याकडनं, असं करायचं, असं काही केलं. तर त्याच्यामुळे कसं होतं की मीडिया म्हणजे शेवटी तिथल्या जनमानसातलाच तो वार्ताहर, तिथल्या जनमानसातला असतो, तो सेंटिमेंट ती कॅरी करणारच ना त्याच्यासोबत. आम्ही आल्यानंतर आम्ही ट्रान्सपरंट आणि विश्वासात घेण्याची स्ट्रॅटेजी अडॉप्ट केली. तिथे यांची एक असोसिएशन होती. मी त्यांना म्हटलं की तुम्ही याला इंडिव्हिज्युअल कंपनीच्या लेवलला तुम्ही माध्यमांशी बोलू नका, तुम्ही तुमची जी असोसिएशन असेल त्या असोसिएशनच्या माध्यमातून बोला आणि त्यांच्या शंका दूर करायचा प्रयत्न करा. आपल्याला त्यांच्या शंका दिसत आहेत, बरोबर, त्यांना होणारा त्रास दिसतोय. तुम्ही लॉजिकली त्या शंकांना जर उत्तरं दिली तर हळूहळू कदाचित फरक पडेल. आणि म्हणलं ते जे आहे ते तुम्ही इथे पुणे मुंबईमध्ये बसून पत्रका काढून तिथे पाठवून होणार नाही. थेट आपण जाऊया या भागांमध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये, आणि तिथल्या लोकांशी आत्ता आपण नको बोलायला, पण मीडियाला तिथली सगळी वस्तुस्थिती या लोकांमुळे माहिती आहे काय आहे ती, त्यांना त्या लोकांचं म्हणणं माहिती आहे. आपण थेट जाऊन या असोसिएशनच्या माध्यमातून तिथल्या त्या लोकांशी बोलू, त्यांच्या शंका समजून घेऊ, त्यांच्या शंकांना उत्तरं द्यायचा प्रयत्न करू, पण तो 1-to-1 बेसिसवर. मग सुरुवातीला थोडासा मीडिया नॉन कॉपरेटिव्ह होता की आले आता हे आम्हाला सांगायला, कंपन्यांचे सगळे लोक आली वगैरे. त्यांना आम्ही सांगितलं की कंपनी नाहीये, त्यांची असोसिएशन आहे, आणि असोसिएशनचे जे हेड आहेत त्यांना सायन्सचं बॅकग्राऊंड आहे त्याच्या, आणि ते एका मोठ्या विद्यापीठाचे व्हीसी पण होते. तर ते तुमच्या शंका ज्या आहेत त्या समजून घेऊन वैज्ञानिकदृष्ट्या त्यात काही चुकीचं आहे का, काही बरोबर आहे का, याच्याविषयी ते सांगू शकतात आपल्याला. आपण अशा पद्धतीने ते हँडल करू. नंतर हळूहळू जेव्हा प्रेसला कळलं की हे जेन्युइनली आपल्या शंकांचं समाधान करायचा प्रयत्न करतायत, आपण फोन केला तर उत्तरं देत आहेत, आपण एखादी शंका विचारली तर त्याला 1 दिवसांनी का होईना याला रिस्पॉन्स येतो, असं पाहिल्यावरती प्रेसनी पण आम्हाला तिथे सहकार्य करायला सुरुवात केली. आणि जो स्टँड होता की यांचा स्टँड होता की यांनी काही फरक पडत नाही विंडमिल्स लागल्या म्हणून, यांचा स्टँड होता विंडमिल्स लागल्यामुळे ड्रॉट येतोय, तर ते थोडंसं गॅप तो कमी व्हायला लागला. पण देवाची कृपा अशी झाली की 6 महिन्यातच छान पाऊस आला नंतर, आणि मग तेव्हापासून नंतर तिथे छान पाऊस पडतोच आहे. वा वा, खूप छान उदाहरण दिलं हे. आणि त्यातनं एक विजन मिळतं अनेकांना की क्रायसिस मॅनेजमेंट मध्ये एक चांगल्या पीआरची गरज का असते, कशी असते, आणि ती कशा पद्धतीने ती गरज पूर्ण होऊ शकते. आता एक जाता फार महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. आता पीआर म्हणजे काय, आता तुम्ही सांगेल पीआर मध्ये येण्यासाठी अशी काही गोष्ट आहे का? म्हणजे आपण त्याच्यावरती नंतर डिटेलमध्ये घेऊ, पण अशी कुठली गोष्ट होती की ज्यामुळे तुम्ही इकडे अट्रॅक्ट झालात? खरं तर पीआर मध्ये मी अट्रॅक्ट झालो याचं कारण एक असं होतं की याच्यामध्ये मोनोटोनी नाही. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे विषय हे हँडल करायला मिळतात, त्यामुळे तुमच्या कामातला तोचपणा जो असतो अदरवाईज बऱ्याच ठिकाणी येतो तो येत नाही. याच्यामध्ये तुम्हाला कायम नवीन गोष्टी शिकायला मिळतात, नवीन गोष्टी अनुभवायला मिळतात, नवीन गोष्टीशी संबंधित काम करायला मिळतं. त्याच्यामुळे तोचपणा नाही हा खरं तर माझ्या दृष्टीने फार महत्वाचा एक मुद्दा होता की ज्यामुळे मी पीआरच्या क्षेत्रात यायचं ठरवलं. पीआरच्या क्षेत्रात येताना काही महत्वाच्या क्वालिटीज अशा असतात की ज्या माणसाला करंट अफेअर्स विषयी उत्सुकता असते, म्हणजे सध्या काय चाललंय जगामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये, याच्याविषयीची उत्सुकता किंवा त्याच्याविषयीची पॅशन किंवा ते जाणून घेण्याची एक बेसिक नेचर त्याचं असतं, जे काय जर्नलिस्टचं असतं बघा. तर तसं जर त्याचं नेचर असेल, करंट अफेअर्स बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता खूप असेल, तर त्या माणसाला पीआर मध्ये नेहमीच चांगलं करण्याची संधी असते.
ज्याला करंट अफेअर्समध्ये फारसा इंटरेस्ट नाही त्याला PR मध्ये लिमिटेड यश मिळू शकतं. कारण PR हे खूप सिच्युएशन ड्रिव्हन आहे, टायमिंग ड्रिव्हन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्सचं चांगलं नॉलेज असल्याशिवाय तुम्हाला राईट स्ट्रॅटेजीज फॉर्म करता येत नाही. त्यामुळे गुड नॉलेज ऑफ करंट अफेअर्स. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व्हिस इंडस्ट्री आहे PR, आणि हे थोडंसं कधी कधी बऱ्याचदा जर्नलिझमच्या जवळ पण जातं. त्याच्यामुळे टिपिकली 9 to 5 ऑफिस जॉब ज्यांना हवा आहे आणि नंतर स्वतःचा वेळ हवा आहे असं ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनी शक्यतो या फील्डमध्ये येऊ नये. कारण हे फील्ड डिमांडिंग आहे. तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्री असल्यामुळे ज्या वेळेला क्लायंटची गरज असते त्यावेळेला तुम्हाला उपलब्ध असणं गरजेचं असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या बऱ्याच गोष्टींमध्ये, या बऱ्याच ठिकाणी या काही गोष्टी सिच्युएशन ड्रिव्हन असतात. एखादी घटना घडल्यामुळे ड्राईव्ह होतात, तर ती घटना कधीही घडू शकते. बरोबर. ती 1 वाजता 2 वाजता जर्नलिस्ट सारखंच आहे. 2 वाजता आलेली तर 2 वाजता जाऊन कव्हर करावी लागते. तर ज्यांना टिपिकली 9 to 5 हा ऑफिस जॉब आवडतो त्यांनी येऊ नये. ज्यांना फील्ड वर्क आणि चॅलेंजेस ही ज्याची थोडी जास्त आवड असेल त्यांनी या फील्डमध्ये आवर्जून यावं. तर मित्रांनो, हा अतिशय वेगळ्या पद्धतीचा PR वरचा आमचा हा संवाद, ज्याला आता आपण PR बाटते चलो असं म्हणणार आहोत. तर छान पहिल्यांदाच कोणीतरी म्हणलं असा हा संवाद तुषारजींसोबत झाला. आणि त्यांनी ओव्हरऑल सगळं स्कोप इतक्या सहज सोप्या पद्धतीने आणि अतिशय मनापासून उलगडून दाखवला. कदाचित हा पहिलाच पॉडकास्ट असेल ज्याच्यामध्ये PRचा जो स्कोप आहे ना तो इतक्या गप्पांमधून इतक्या सहजतेने तुमच्या समोर आलेला असेल असं मला वाटतं. कारण मी अनेक गोष्टी वाचलेल्या आहेत आणि मीडियात असल्यामुळे यातल्या अनेक खाचा खळगा मला माहिती आहेत. मात्र तुषारजींसारख्या व्यक्तीकडून आपल्याला हा सगळा पट अशा पद्धतीने समोर येणं, उलगडून दाखवलं जाणं हे फार महत्वाचं वाटतं मला. आणि आता आपण पुन्हा एकदा निरोप घेऊया. नवीन पॉडकास्टसाठी परत नवीन विषय घेऊन ये. आणि तुषारजींना मी त्यासाठी धन्यवाद देतो. थँक्यू संतोष. PR विषयी चर्चेत मला सहभागी करून घेतलं स्टोरीटेल कट्टा सारख्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर. यासाठी स्टोरीटेल कट्टाचे आणि तुझे वैयक्तिक दोघांचेही माझ्याकडनं मनापासून आभार. धन्यवाद.